You know the Bible says तुम्हाला माहिती आहे आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं in Jeremiah 3:15 इर्मिया 3:15 मध्ये that I will give you shepherds after my own heart, आणि मी तुम्हाला मेंढपाळ देईल माझ्या हृदयाच्या मागचे मेंढपाळ देईल and they will lead you into knowledge and understanding. आणि ते तुम्हाला समज बुद्धीमध्ये पुढे चालवतील. And God proved that to us when He gave us Bishop Peter and Pastor Jayashree. आणि देव बाप्पाने ते आपल्या सोबत सिद्ध केलं जेव्हा त्यांनी बिशप पीटर आणि पास्टर जयश्री आपल्यासाठी दिले. And we are so grateful to God for giving us these wonderful spiritual parents. आणि आपण किती आभारी आहोत देव बाप्पाचे की इतके अद्भुत आत्मिक आई वडील त्यांनी दिले. Because the entire world wants to hear one word from them. कारण की संपूर्ण जग आहे त्यांच्याकडून आलेला एक एक शब्द ऐकण्याला तरसतो. And this evening we are so privileged that they've come specially for us to give us the word of God. आणि या सायंकाळी आपण किती सौभाग्यवान आहोत की आपल्यासाठी ते शब्द घेऊन आलेले आहेत. So are you ready to listen? तर तुम्ही तयार आहात Are you ready? ऐकण्यासाठी? तुम्ही तयार आहात? So with a mighty praise to Jesus and a loudest clap, let's welcome Bishop Peter and Pastor Jayashree. पास्टर पीटर आणि पास्टर जयश्रीचं स्वागत करूया. Praise the Lord, praise the Lord. देवाला धन्यवाद. Amen, amen, amen. Sit. Thank you. Thank you, Jesus. Oh. Love you too. What about mommy? I'm just joking. This Amen. is my nature, ma. Amen, amen. Thank you, Jesus. I hope you enjoyed the whole day today. माझी अशी आशा आहे की आज दिवसभर काल दिवसभर तुम्हाला आनंद आला असेल या youth camp मध्ये. Because this youth camp is raised up and started just for you. कारण की हा youth camp तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी सुरू केलेला आहे. That you should enjoy every bit of it. की तुम्हाला या youth campचा सगळा पुरेपूर आनंद घेता यावा. Amen. Amen. Now we will go to the word. सुरुवातीला थोडंसं मी देवाच्या वचनाकडे तुम्हाला नेईन. And then we will go to Q&A. आणि त्यानंतर प्रश्न उत्तराकडे जातो. Amen. आमेन. Early with God, elevated for life. देवासोबत लवकर सुरुवात, आयुष्यभराचा उत्कर्ष. Early with God, देवासोबत लवकर सुरुवात, elevated for life. आयुष्यभराचा उत्कर्ष. We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 12 verse 1. उपदेशक 12वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन आपण यावेळेला काढूया. Remember now your creator in the days of your youth. उपदेशक 12:1 मध्ये लिहिलंय, तू आपल्या तरुणपणाच्या दिवसात तुझ्या निर्माणकर्त्याला आठव. See? हं? The world will tell you जग तुम्हाला म्हणेल youth time is fun time. की नाही नाही जवानीचे दिवस गंमत जम्मत करायचे दिवस असतात तेव्हा काय देवदेव करायचं. But how wrong they are. पण जग किती चुकीचं आहे. Having God also you can have lots of fun. देवाला आपल्या जीवनात ठेवून सुद्धा आपण बराच काही आनंद करू शकतो. You can truly enjoy life. आणि खरोखर जीवनाचा आनंद घेऊ शकतो. व्हाय नॉट? Without God you cannot truly enjoy life. देवाशिवाय तुम्ही जीवनाचा आनंद खरोखर घेऊ नाही शकणार. You are young warriors. मग तुम्ही एक तरुण असे योद्धे आहात. So don't wait till your knees are weak and teeth are few to seek God. तर तुम्ही म्हातारे होईपर्यंत की आता गुडघ्यांमधली ताकद गेली आणि दात पडले तोपर्यंत वाट नका बघू देवामध्ये यायला आणि देवाचं काम करायला. Don't say I will serve later. असं म्हणू नका की नाही नाही आत्ताला कशाला नंतर बघू फिर देखेंगे बाद में देखी जाएगी. When your strength is now. असं नाही जेव्हा तुझी ताकद आत्ता आहे ते रक्त सळसळत आहे. Amen. आमेन. Do everything with all your might. संपूर्ण बलाने जे कराल ते करा. And this is the age that you have might on your side. आणि हे वय आहे तुमचं. या वयात ते बळ ती ताकद तुमच्या बाजूनी आहे. God wants your fire. देवाला तुमच्यातली आग पाहिजे. Not the leftovers. देवाला तुमच्यातलं उरलेलं नकोय. He wants the fire. देवाला आग पाहिजे. जवानीची आग असते ना ती आग देवाला तुझ्यातली पाहिजे. Amen. Amen. Many start very late. अनेक जण मात्र सुरुवातच फार उशिरा करतात. And that's why they don't enjoy life. आणि म्हणून आयुष्याचा आनंद त्यांना पुढे जाऊन घेता येत नाही कारण सुरुवातच उशिरा झाली. Your life flourishes when you have God on your side. पण असं नाही बेटा. देव जेव्हा तुझ्या बाजूनी असतो ना तेव्हा तुझं आयुष्य भरभराटीला येतं समृद्धीला येतं. Otherwise, नाही तर even with the young age you will be struggling in life. तुम्ही जरी तरुण असाल तुम्ही जरी जवान असाल तरी आयुष्यामध्ये संघर्षच करत राहाल जर देव बाजूने नसेल तर. And here it says now. आणि इथे लिहिलंय आता. Remember now. आता तू निर्माणकर्त्याला आठव. While you are young. तरुणपणामध्येच तू निर्माणकर्त्याला आठव. Now, not tomorrow. आता आता उद्या नाही.
not when you are tired, तू दमल्यावर नाही काही, not when you have lots of responsibilities on your head, आणि तुझ्या डोक्यावरती जबाबदारीचा भार वाढल्यावर नाही, not when you have married and having children. लग्न झालं, संसार मांडला, मुलं झाली, त्याच्यानंतर नाही रे. I mean, that is the time when you are almost finished. मग ती वेळ जी असते ना की लग्न झालं, संसार मांडला, मुलं झाली, ती वेळ जणू जवळजवळ संपल्यासारखी असते. Not when your hair turns gray, आणि जेव्हा तुमचे केस पांढरे होऊन गेलेले असतात तेव्हा नाही, but now, आता when your legs can run, जेव्हा तुझे पाय पळतायत, when you are about to set your life, आणि तुझं जीवन तू आता सेट करायला चाललाय, when you are on the way to your future, आणि तुझ्या भविष्याच्या मार्गावर तू आहेस, तेव्हा आता, when you are making your destiny, आणि तुझ्या आयुष्याची दिशा तू आता तयार करत आहेस, when you can have passion, जेव्हा तुझ्यामध्ये आवेश आता असू शकतो, ही वेळ, when your voice can shake the whole earth, जेव्हा तुझी वाणी, तुझा आवाज अख्ख्या जगाला हलवू शकते, कारण ती ताकद तुझ्यात आता आहे, when you can go any corner of the earth to live for God, ज्या पृथ्वीच्या कुठल्याही कानाकोपऱ्यापर्यंत आता तू पोहोचू शकतोस देवासाठी जगायला, कारण वय तुझ्या बाजूनी आहे. amen. आमेन. The youth rise up in the morning, brush their teeth, तरुण मुलं मुली सकाळी उठतात, ब्रश have करतात, breakfast, ब्रेकफास्ट करतात, नाश्ता करतात, rush to school or rush to शाळेला. college. घाई घाईनी शाळेला जातात, कॉलेजला जातात, They are rushing. आणि घाई 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 असते सगळी, They want to do it. कारण त्यांना करायचं असतं, They want to make life. कॉलेजला जायचंय, त्यांना जीवन बनवायचं असतं. Their eyes are open all over the places. तरुण मुला मुलींचे डोळे सगळीकडे उघडे असतात. Should I do this? Should I do that? मी हे करू का, ते करू का, काय करू मी, Which will push my potential? आणि कशामुळे माझ्यातली क्षमता, माझ्यातली कुवत सगळी बाहेर येईल, काय करू, काय कोर्स करू, काय शिकू. But when it comes to God, पण देवाचा प्रश्न आला some say, let me enjoy life first. की मग काही तरुण मुलं आणि मुली म्हणतात की नाही नाही, आतापासून देव कशाला, आता थोडस आपण तरुण आहोत, मजा करू, Then later on I will serve him. मग बाद में नंतर करू देवाची सेवा विवाह, आता कशाला पाहिजे. But पण at this young age, अरे या तरुण वयातच you want God to be your support. देव तुझा आधार झाला पाहिजे. You want God to be your good shepherd. तुझी इच्छा अशी झाली पाहिजे की या तरुण वयातच देव माझा उत्तम मेंढपाळ बनावा. God is ready to seek the youth. आणि देव तरुण मुला मुलींना शोधायला, उभं करायला तयार आहे. What is the use of raising up old people? काय फायदा, वयस्कर लोकांना उभं करून फायदा तरी काय आहे. Their life is over almost. वयस्कर लोकांचं, म्हाताऱ्या लोकांचं जीवन जवळजवळ संपल्यात जमा असतं, त्यांना उभं करून काय मिळणार आहे. But now you are stepping into life. अरे आता कुठे तू जीवनात प्रवेश करतो, कितने जवान बच्चे. You don't know what your future holds. आणि तुम्हाला अजून माहित नाही की माझ्या भविष्यात पुढे काय आहे. But you know who holds your पण future. हे माहिती आहे की माझं भविष्य कुणाच्या हातात आहे. And so you can submit yourself in the hands of God. तात्या वयामध्ये तुम्ही स्वतःला देवाच्या हातात सोपवून द्या, And he will guide you in the right path. देव बरोबर मार्गात तुम्हाला चालवेल. Amen. आमेन. Otherwise, नाहीतर it's like putting petrol in a bike after the race is over. शर्यत संपल्यानंतर मोटरसायकल मध्ये पेट्रोल घातल्यासारखी गत होईल, जे नकोय आपल्याला. What is the use? काय फायदा शर्यत संपल्यावर मोटरसायकल मध्ये तुम्ही पेट्रोल भरता, Petrol has to be put हो की नाही. before you go into the race. शर्यत सुरू होण्या अगोदर, शर्यतीत तुम्ही जाण्या अगोदर मोटरसायकल मध्ये पेट्रोल भरायचं असतं ना बेटा, Isn't it? हे की नाही. पटतंय की नाही. The Bible tells us, बायबल सांगता आपल्याला, think about God देवाचे विचार कर, early लवकर लवकर देवाला आठव, and live for him आणि देवासाठी जगायला लाग. while you are yet in your prime age, तू तरुण असताना, भर जवानी ज्याला म्हणतात त्यात असताना, while you are still strong. आणि अजूनही तू बळकट असताना. Here further it says, before hard time comes. आणि पुढे लिहिलेलं आहे, अनर्थाचे दिवस यायच्या अगोदर, अवघड दिवस यायच्या अगोदर See, त्याला आठव. you have to start early. तुम्ही सुरुवात लवकर केली पाहिजे. As I told you once, जसं मी तुम्हाला एकदा सांगितलं, you cannot start buying warm clothes in the winter. तुम्ही थंडी आल्यानंतर मग उबदार कपडे किंवा स्वेटर घ्यायची सुरुवात करून चालणार नाही. Start buying it from summer. उन्हाळ्यामध्येच तुम्ही थंडीची तयारी करा. We have to be wise like the ant, Bible says. आणि बायबल मध्ये लिहिलेलं आहे, आपण मुंगी सारखं हुशार व्हायला It पाहिजे. starts preparing for the winter. मुंगी मुंगी एवढीशी मुंगी हिवाळ्याची तयारी अगोदरच करते. मुंगी ती खाय आणि खो. Before life gets complicated. म्हणजे आयुष्य तुझं गुंतागुंतीचं आणि प्रॉब्लेम्सनी भरायच्या अगोदर, Before regret knocks on your door. पश्चाताप, खेद
हे सगळं तुझ्या हृदयाच्या दारावर येण्या अगोदर start early with God. लवकर लवकर देवाबरोबर प्रवास सुरू करा. When you start early with God, आणि देवाबरोबर लवकर लवकर प्रवास सुरू केले, गाड्या रुळावर आणल्या, you will not have to face those many problems that some of you are facing, not touching God. आणि मग तेवढ्या सगळ्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यायला लागणार नाही की ज्या समस्यांना तुमच्यातल्या काही मुलामुलींना देवाकडे न येता तोंड द्यायला लागत आहे, तसं लागणार नाही मग. Amen. Amen. Otherwise, when you are 70, नाही तर मग तुम्ही समजा 70 वगैरेचे झालात, you can't even find your glasses. आपल्याला चष्मे सापडत नाहीत 70त की मी चष्मा कुठे ठेवला. Where you will search for God? मग देव कुठं सापडेल? प्रभु को कब ढूंढेगा? तेरे What? गले में अटका चश्मा तेरे को मिल रहा नहीं 70s में. What is the use when your knees make more noise than your phone? आणि तुझ्या फोन पेक्षा जास्त तुझे गुडघे काटकुट 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 जास्त आवाज करायला लागल्यानंतर मग काय मजा आहे? Now, while you are strong, आता किती बलवान आहे तुम्ही, while you are young, धडधाकट, while you are sharp, अजूनही शार्प, while you have got speed, अजूनही तुमच्यामध्ये वेग आहे, start with God. आताच देवाबरोबर सुरुवात करा. Say, आमची पण लवकरच झाली होती. and then you will flourish at the right time, मग योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही समृद्ध व्हाल, at the right age. योग्य वयाला समृद्ध व्हाल. Some prosper at the age of 80 and काही 70. जण What is the 80 use? वर्षाचे 70 वर्षाचे झाल्यानंतर भरभराटीला येतात. Some are still seeking for life at the age of 70. काही जण 70त गेल्यानंतर सुद्धा जीवन अजून शोधत असतात. At the age of 70, you have to start packing things. 70 मध्ये सगळं गुंडाळायला सुरुवात करायची असते बेटा, जसं प्रभू म्हटला की घराची निर्वानिरव कर. Amen. 70 Because ते करायचं असतं. what you build early will bless you forever. कारण जे तुम्ही लवकर बांधून मोकळं कराल ना, ते तुम्हाला कायमचा आशीर्वादित करेल. Amen. बाद में करेंगे, फिर देखेंगे म्हणता आयुष्य निघून जाईल. I started late, माझी तशी थोडी उशिरा सुरुवात but झाली, not थोडी. very late. पण खूपही उशिरा नाही झाली. At the age of 26, I came to know God. 26 वर्षाचा असताना मला देव कळला. And so I had to run really fast. तर मला अगदी पटापट पटापट धावावं लागलं. 28 पर्यंत आम्ही चर्च बांधून मोकळे होतो. See, it त्याचं वय happens. होतं, करताय. हमारे साथ किया, आपके साथ क्यों नहीं होगा? If I hadn't had God that time, आणि त्यावेळेला जर माझ्या बरोबर देव नसता, till today I would have been struggling. तर आजपर्यंत माझाही संघर्ष चालूच असता. Yes, I had a good job, आणि अर्थातच माझी नोकरी चांगली होती, but yet, तरीही by now I would have retired. आतापर्यंत मग काय झालं असतं, मी निवृत्त झालो असतो, रिटायर झालो असतो. I would have taken my dog for an आणि evening walk. माझ्याकडे एखादं कुत्रं असतं, टॉमी बिमी कोणीतरी, आणि संध्याकाळी त्याला फिरवायला, पहाटे पहाटे त्याला फिरवायला मी घेऊन गेलो असतो. If somebody else had built this church, I would have been passing this road. आणि कोणीतरी हे चर्च बांधलं असतं, मी या गेटच्या समोरून चालत चालत रोज सकाळी कुत्रं घेऊन गेलो असतो. We have to live in the purpose of God. मला काय म्हणायचंय बेटा, लक्षात येते ना मी काय म्हणतो? देवाच्या संकल्पात जगायला सुरुवात करा. And some of you are well qualified. आणि तुमच्यातले काही जण चांगले शिक्षित आहेत. I couldn't get my qualification. मला नाही एवढं शिक्षण घेता आलं. It is God's grace that has qualified me. देवाची कृपा आहे की देवाने मला शिकवलं, शिक्षित केलं, उभं केलं. Maybe if I was more qualified, I would have been able to preach much better. I आणि don't जर know. मी जास्त शिक्षित असतो, पदवीधर असतो, तर मला अजून चांगला उपदेश करता आला असता कदाचित, माहित नाही मला. But I depend on God's grace. पण मी देवाच्या कृपेवर अवलंबून राहतो आणि देव माझ्याद्वारे बोलतो. Look at David. दावीद बघा, God took David from the sheep pen right to the throne. देवाने दावीदाला मेंढवाड्यापासनं पार सिंहासनापर्यंत दिलं. Why? का? Because he started early in life with कारण God. आयुष्यात त्याने देवासोबत लवकर सुरुवात केली. God called Jeremiah while he was very young. देवाने इर्म्याला सुद्धा तो फार लहान असताना बोलावलं. And God made his life. आणि देवाने इर्म्याचं जीवन केलं, साकारलं. What about Jesus? येशूंचं काय? At 12 age, he was found in the temple. येशू 12 वर्षाचे असताना मंदिरात म्हणजे चर्च मध्ये सापडले त्यांना. See? The parents thought that he would be with his cousins. आई वडिलांना वाटलं की येशू कुठेतरी चुलत मावस भावंडांसोबत असतील. No, पण नाही, he was found in the temple. येशू मंदिरात सापडले 12 वर्षाचे असताना. Friends, you will find many. अरे मित्र तर नंतर सुद्धा अनेक मिळतात, मित्र मिळतच राहतात. Friends will come, friends will go. मित्र येतील, मित्र जातील, मित्र भरपूर मिळतात. अन्या नाही तर बन्या, बन्या नाही तर मन्या. Some मित्र will खूप- stay with you, some will not. काही राहतील, काही नाही राहणार. Some will be a blessing to you, काही मित्र आशीर्वाद ठरतील some will be for your destruction. आणि काही मित्र तुझा नाश करायला सुद्धा येतील बर का.
So you need to be wise while you walk on this earth. तर हुशार राहायचं, सुज्ञतेनं चालायचं या जगात चालताना सुद्धा. Jesus was found in the temple. येशू मंदिरात सापडले. And 12 praise God, वर्षाचे. today you are found in the temple. आणि देवाला धन्यवाद की आज तुम्ही लोक मंदिरात सापडताय. It's good. फार छान, आम्हाला तर फार आनंद होतो. Praise God, you're not found in the club, देवाला धन्यवाद की आज तुम्ही कुठल्या क्लब मध्ये सापडत नाहीये, but you're found in the temple. मंदिरात सापडताय, चर्च मध्ये सापडताय, You're found in the word. तुम्ही देवाच्या शब्दात सापडताय. When you're found in the temple, you are found in the word. आणि देवाच्या मंदिरात तुम्ही सापडल्यानंतर देवाच्या शब्दात तुम्ही सापडताच. The earlier you rise with God, जेवढं लवकर तुम्ही देवासोबत वर याल the ना, higher He lifts you up. तेवढं वर तुम्हाला वरवर नेईल. Amen. Amen. So start with God young. तर देवासोबत जरा जवान असताना, असे लहान वयात येत असताना सुरुवात करा. Some of you may know Jesus Christ, तुमच्यातल्या काही मुला मुलींना येशू ख्रिस्त ठाऊक असतील, but develop an intimate relationship with Him. पण एक जवळचं नातं, एक घनिष्ठ नातं येशूंशी विकसित करा. Talk to Him alone. येशूंशी बोलायचं, एकटं पडल्यानंतर येशूंशी बोलायचं, Go into your room, खोलीत जायचं, lock yourself, स्वतःला लॉक करायचं seek His face. आणि येशूंना प्रार्थना करायची. एकटं पडल्यावर काय करू, काय Talk to काय him. देवाशी बोलायचं, त्याच्याशी बोलायचं. Little Samuel, छोटा शमूएल he was found sleeping in the temple of Shiloh, कुठे सापडला? शिलोच्या मंदिरात झोपलेला सापडला, कराराच्या कोशापाशी, very close to the ark of the covenant. अगदी कराराच्या कोशाच्या जवळ झोपलेला सापडला लहान शमूएल. His job was to light up the flame every day. आणि त्याचं काम होतं की रोज ज्योत पेटवायची. See? त्याला ते काम दिलं होतं, तर तो तिथेच असायचा. And God called him. आणि देवाने त्याला बोलावलं, हाक मारली, पाचारलं. Samuel, Samuel. हाक मारली देवाने त्याला, तो तिथे झोपत असताना की शमूएला, शमूएला. I mean, what can you expect from a small child? लहान मुलाकडनं काय अपेक्षा ठेवणार आहे तुम्ही? The world cannot expect anything from a small child, जग but God लहान- can. जग लहान मुलांकडनं काही अपेक्षा ठेवू शकत नाही, पण देव लहान मुलांकडनं सुद्धा अपेक्षा Mighty God ठेवतो. coming to a small child. महान देव एका लहान मुलाकडे येतो, त्याला हाक मारतो, म्हणतो शमूएल, शमूएल, शमूएला, See, शमूएला. that means म्हणजे you are important. तुम्ही महत्वाचे आहात. We give importance to those people who are older in age, आपण मात्र जी माणसं वयाने मोठी आहेत त्यांना महत्व देतो. but God gave importance to a young Samuel. पण देवाने त्या लहान छोट्या शमूएलाला महत्व दिलं, इतकं दिलं की स्वतःहून त्याला हाक मारली. See, he may have been 8 and 9 years आणि old. तेव्हा तो काहीतरी 8-9 वर्षाचा असेल. I mean, God leaving heaven to talk to a small अरे boy. देव स्वर्ग सोडून त्या लहान मुलाशी बोलायला आला, विचार तर करा. Why? का? Because he had great potential. का खूप कुवत होती त्या पोरात, त्या मुलात फार क्षमता God होती. had a great plan for him. आणि देवाची योजना पण त्यासाठी महान In होती. the same way, तसंच आहे, each one of you, तुमच्यातला प्रत्येक जण, God has a plan for you. देवाची योजना आहे तुमच्यासाठी. He wants to talk to you. देवाला तुझ्याशी बोलायचंय, He wants to meet you. देवाला तुला भेटायचंय. And that's how God met me. आणि अशा रीतीनं देव मलाही भेटलेला आहे. When I was seeking him, मी देवाला जेव्हा शोधत होतो, I was seeking him for 8 or 9 months. 8-9 महिने मी देवाला शोधत होतो की तू मला प्रगट हो. And God revealed himself to me. आणि देव मला प्रगट झाला. And he gave me this ministry. आणि देवाने ही मिनिस्ट्री मला दिली, ही सेवा मला दिली. So this ministry came out because God met me. तर देव मला भेटल्यामुळे ही मिनिस्ट्री आली ना बेटा. Otherwise it wouldn't have come. नाही तर ही मिनिस्ट्री आली असती का, हे चर्च आलं असतं का, देव जर भेटला नसता मला तर. Otherwise, like some people, I would have just entered the ministry without God's touch. नाही तर काही लोकांप्रमाणे मी मिनिस्ट्री मध्ये प्रवेश केला असता, देवाच्या स्पर्शाशिवाय करतात काय तर म्हणे मिनिस्ट्री तशी होत नाही. God has to meet you. देव तुला भेटला पाहिजे पहिला. God has to talk to you. पहिला देव तुझ्याशी बोलला पाहिजे. Amen. आमेन. Because God wants you. कारण देवाला तू हवायस. More than your parents, God loves you. तुझ्या आई वडिलांहून जास्त देवाचं तुझ्यावरती प्रेम आहे. Don't be a youth with a Wi-Fi only आणि फक्त वायफाय घेऊन फिरणारे जवान मुलं मुली बनू नका. and no spiritual signal. आणि आध्यात्मिक सिग्नल कुठेच तुमचे जुळत नाहीत असं नको. Many times we look out for signals. अनेक वेळेला आपण सिग्नल शोधतो ना. Let us also seek for spiritual signals, असं नको, आध्यात्मिक सिग्नल, आध्यात्मिक नेटवर्क पण शोधा. because कारण your future is too big to तुझं walk भविष्य without God. तुझं भविष्य खूप मोठं आहे बेटा. देवाशिवाय चालायची हिम्मत नको करायला. Give your now to God. आत्ता तुझा आत्ता देवाला दे. Even when we buy mangoes, आपण जे आंबे घेतो ना, आंबे we buy fresh mangoes. आपण ताजे आंबे घेतो ना. Do we buy rotten mangoes आपण सडलेले आंबे घेतो का, or mangoes which are overripe? का जे जे आंबे फार पिकलेले आहेत ते घेतो का? No. नाही. We want young, fresh. आपल्याला तरुण आंबा, एकदम फ्रेश आंबा, मी घरी जाऊन त्याला पिकवीन. Amen. Even the devil wants the youth. सैतानाला पण तरुण मुलं मुली हवी आहेत. Why? का? Because he's scared of your future. कारण सैतान तुझ्या भविष्याला घाबरतो.
That's why म्हणून the devil wants to train you for his purpose. सैतानाला तुला ट्रेनिंग द्यायची आहे त्याच्या संकल्पांसाठी. He wants to take you out of the track. सैतानाला तुला रुळावरनं घसरायचंय की देवबिव काही करायचा नाही. So that once he puts you off the track, म्हणजे एकदा का सैतानाने तुमच्या गाड्या घसरवल्या you are in his pocket. की तुम्ही सैतानाच्या खिशात गेला, मग संपलं. The devil has come to steal, kill and destroy. सैतान आलाच आहे अशा रीतीनं सगळ्यांचं चोरायला, ठार मारायला, नाश करायला. But Jesus came to give you life and पण life in येशू आले abundance. तुम्हाला जीवन आणि भरपूर जीवन द्यायला. See, आमेन. the best life is not the wild life. बघा, उत्तम जीवन असं वाईल्ड जीवन नव्हे. Many people say, let us get wild. अनेक म्हणतात या वयामध्ये, अरे थोडे मोकाट सुटू रे, Let us get wild. चल ना थोडे मोकाट Let हो. us break all boundaries. चल ना मोकाट हो, सगळे Let बंधन us do तोडू, what we want to do. सगळ्या बाउंड्री तोडून टाकू, मर्यादा तोडून Let us टाकू. do what our flesh wants to आपण do. करू, आपल्याला जे करायचं ते आपल्या देहाच्या अंगात आल्यावर करू आपण. That will not take you far. तसं नको, ते तुला फार काळ टिकवणार नाही. देहाच्या अंगात येऊ देऊ नका. You will never be successful in life. कधीच आयुष्यात तुम्हाला यश मिळणार नाही. हा देह दगाबाज. Today I am sitting with very successful people. आज मी फार यशस्वी लोकांच्या पंक्तीत बसलेलो आहे. मला यशस्वी म्हणतात. Yes. आज म्हणतात मला जगात सुद्धा ही इज अ सक्सेसफुल मॅन. Why do they say that? का असं म्हणतात? Not because of my own talent. माझ्या स्वतःच्या कलागुणांमुळे नाही काही. It's definitely because of God 100% देवामुळे. and what I did with that God. आणि त्या देवाचं मी जे केलं, जे काही केलं त्यामुळे. Yes, I too enjoyed life. अर्थातच मी आयुष्याचा आनंद घेतला. I also am a fun-loving person. मला सुद्धा गंमत जम्मत आवडते. आम्ही काय बोरिंग लोक नाहीये. I love to go travel. मला प्रवास करायला आवडतो. I like to go all over the world. मला अख्ख्या जगात फिरायला And आवडतं. my God is taking me. आणि देव मला नेतोही. But still, तरी that is not all. ते सगळं नाही ना बेटा. Still, the real joy is Jesus. खरा आनंद येशूच आहे. Amen. आमेन. When I couldn't even build my house, I built this church. मी माझं घर बांधू शकत नव्हतो तेव्हा मी चर्च बांधून मोकळा झालो. हे चर्च जिथं तुम्ही बसलाय. Amen. So, the best life is not a wild life, it is the word life. बेस्ट जीवन, उत्तम जीवन म्हणजे असं मोकाट सुटलेलं काही करा कधी करा असं जीवन नाही. देवाच्या शब्दातलं जीवन बेस्ट. Every day read the Bible. रोज बायबल वाचा. Every day pray. रोज प्रार्थना करा. 2 मिनिटाची 5 मिनिटाची का होईना हात जोडलेच पाहिजे. Just remember him. आणि त्याची आठवण करा. Just tell him, Lord, I am here. त्याला फक्त सांगा, प्रभू मी आलोय, मी इथे आहे. Jesus, I am here, येशू alive. मी आहे, मी जिवंत आहे, मी आहे. I may not know how to connect you fully, आणि मला कदाचित समजणार नाही की तुझ्याशी संपूर्ण संपर्क कसा साधायचा. but please don't forget me. पण प्लीज मला विसरू नको दे बाप्पा. Simple talk. साधं बोलणं. God is very impressed. देवावर फार छाप पडते साध्या बोलण्याची. काही भारी भारी बोलायची गरज नाहीये. How you live now in youth will shape your walk later. या जवानीत तू जसं जगशील ना त्यावरून तुझं नंतरचं जे आयुष्य आहे त्याला आकार येईल. If your old age you want best, तुला जर तुझं म्हातार वय चांगलं हवं असेल then मग now is the time. आत्ताची वेळ आहे. Walk with God, देवासोबत चालायला लाग. study hard. अभ्यास चांगला कर. Finish शिक्षण your घे. education. सगळं शिक्षण पदवी पूर्ण कर. Amen. आमेन. And at every step and every stage of your life, आणि आयुष्याच्या प्रत्येक पावलाला प्रत्येक टप्प्याला tell the Lord, प्रभूला सांग, Lord, प्रभू you have brought me up till here. तू इथपर्यंत मला आणलं. You are my Ebenezer. तू माझा एबेनेझर आहेस. Ebenezer means what? एबेनेझर म्हणजे काय? Huh? एबेनेझर म्हणजे काय? Up till now, आतापर्यंत you have helped me. तुम्हाला मदत. अब तक संभाला गाते ना हम लोग. अब तक संभाला धन्य राजा वो एबेनेझर. Ebenezer means up till now you have helped me. की आतापर्यंत तुम्हाला मदत केली. So tell the Lord, प्रभूला सांगा तुम्ही, you are my Ebenezer. तू माझा एबेनेझर आहेस. Say Ebenezer. म्हणा माझ्या मागनं एबेनेझर. Ebenezer. बोला बोला मुख खोलो बोलो God's, एबेनेझर. one of the names of God is Ebenezer. देवाचं एक नाव आहे एबेनेझर. Up till now you have taken care of me. आतापर्यंत तू मला सांभाळलं. Tomorrow also you take care उद्या of me. पण मला सांभाळ दे बाप्पा. My future also you take care माझं of me. भविष्य पण तू सांभाळ दे बाप्पा. Amen. आमेन. It's like planting seed now हे असं आहे की आत्ता बीज पेरायचं that grows on later, जे नंतर वाढेल, under which you take your shade. ज्या खाली तू तुझी सावली घ्यायची. Amen. आमेन. Everyone grows old. प्रत्येक जण वयाने वाढत जातो. ते वाढ दिवस असतात. The strong, the smart, the slow. बलवान म्हणा, स्मार्ट म्हणा, गतीने मंद म्हणा, वयाने सगळेच वाढतात हो. One day everyone get wrinkles. आणि एके दिवशी सगळ्यांच्याच कपाळाला आठ्या, हातांना सुरकुत्या. But the question is पण प्रश्न असा आहे, not if you will grow old,
तू म्हातारा होणार आहेस की नाही हा प्रश्न नाहीये. The real question is, खरा प्रश्न असा आहे, what kind of an old person will you be? कुठल्या पद्धतीचा म्हातारा माणूस तू होणार आहेस? Will you be वयस्कर, peaceful person शांतीपूर्ण वयस्कर माणूस असणार आहेस or bitter person? का कडूपणाने भरलेला म्हातारा असणार आहेस? Full of joy आनंदाने भरलेला म्हातारा असणार आहेस or full of regrets? का पश्चाताप करणारा, खेद करणारा की अरे तेव्हाच करायला हवं होतं असा असणार आहेस? Wise शून्य असणार आहेस or worn out people? का थकलेला, भागलेला असा म्हातारा असणार See, आहेस? your old age does not start at 60. तुझं म्हातारपण 60त सुरू होत नाही बेटा. It starts now. तुझं म्हातारपण आत्ताच सुरू होत आहे. It starts now. आता दॅट क्लॉक इज क्लिकिंग टिक टिक. In your youth it starts. तुझ्या जवानीतच म्हातारवय पण सुरू होतं. And how does that happen? आणि ते कसं होतं? Because the choices you make कारण जी निवड तू करतो, right now, आत्ता जी निवड तू करशील, the friends that you have, जे कोणी तुझे मित्र मैत्रिणी सध्याला यार दोस्त जो भी तेरे है, the ones with whom you walk, ज्यांच्या सोबत तू चालतो बसतो, the habits you build now, ज्या सवयी तू आत्ता विकसित करून ज्या सवयी तुला आत्ता लागतात, will walk with you in your future. ते तुझ्या भविष्यात तुझ्या सोबत चालत जाणार आहे. Amen. सवयी जरूर लावा, पण बेटा प्रभूतल्या आणि चांगल्या लावा. Because कारण there are many people who surround us, अनेक लोक आपल्या अवतीभवती असतात, but all are not for us. सगळे आपल्यासाठी नसतात. They may not push you, they may even pull you. कदाचित ते तुला ढकलणार नाही, खेचून खाली पाडतील. माइंड यू, Some will not be for you. काही तुझ्यासाठी नसणारच आहेत. Okay. In the colleges, कॉलेजेस मध्ये you see there are fun boys and fun girls. तुम्ही पाहता ना, फन करणारे मुलं मुली असतात. यांचं काय चाललंय, नुसती गंमतच चालली आहे. In one of the clippings I saw, एक क्लिप पाहिली मी. there is this boy and a girl. एक मुलगा एक मुलगी आहे. During the school time, शाळेच्या काळात they just go to the wall, jump over the wall. भिंतीकडे जाऊन भिंतीवरनं चढतात, उडी मारतात. That boy throws the bag and then he goes down and he jumps down and she climbs, she throws her bag and they both come down. मुलगा बॅग टाकतो, मग ती पण बॅग टाकते, मग दोघं चढतात, दोघं And they खाली run off. उतरतात. आणि पळून Don't जातात. attend the classes. क्लासला बसत नाहीत, वर्गात बसत नाहीत. And then मग the second picture is दुसरं चित्र ते असं दाखवतात. the young lady is carrying bricks on her head एक तरुण बाई आहे, डोक्यावरती विटा उचलती घमेल्यात, and she's throwing the bricks to him and he's catching it आणि properly. त्याच्याकडे फेकतीये आणि तो धरतोय. Because they are building the building. कारण ते बिल्डिंग बांधतात, ते इमारत बांधायच्या कामात. So they learned how to throw the bags down. आता पिशव्या बॅगा कशा खाली फेकल्या त्यांनी ते शिकून घेतलेलं. So when you learn to throw the bags down, that is Bag- what you're going to get in the future. असं बॅगा तुम्ही शाळेच्या कॉलेजच्या खाली फेकायला शिकून उड्या मारताय, नंतरून तेच करणार आहात, विटा फेकाल आणि तेच काम कराल. Have you seen बघितलंय का? those who are only fun-loving youths? जे फक्त असे फन फन गंमत जम्मत, म्हणजे जिथे सिरियस राहायला पाहिजे तिथे पण नुसती गंमतच आणि जम्मतच. Meet them after 15 years. 15 वर्षानंतर त्यांना भेटा, You'll find them the most depressed people. तुम्ही बघाल टोटल डिप्रेशन में वो लोग, एकदम नैराश्य 100%. Amen. हे फन लविंग. Bible says बायबल in म्हणते Proverbs 13 verse 20, नीतिसूत्र 13:20. walk with the wise and become wise. नीतिसूत्र 13वा अध्याय 20व वचन म्हणतं, ज्ञानांची संगत धर म्हणजे तू ज्ञानी होशील, A companion of fools suffers harm. परंतु मूर्खाचा सोबती अरिष्ट पावतो. त्याला त्रास होतो. जो मूर्खासोबत चालतो ना त्याला त्रास होतो. Proverbs 13:20. हाँ, नीतिसूत्र 13:20. वो बच्चे ढूंढ रहे हैं, बहुत अच्छा बेटा, ढूंढ के पढ़. नीतिसूत्र 13:20. Show me your 5 closest friends तुम्ही लोकांना मला तुमचे 5 जवळचे मित्र दाखवा. and this bishop will tell you हाँ. your future बिशप flavor. पीटर आपको बताएंगे फिर कि तेरा भविष्य क्या है, Whether it will be sweet or sour. गोड असणारे का आंबट. तेरे 5 दोस्तों का नाम मुझे बता. तुमच्या मैत्रिणी, तुमचे मित्र मला सांगा 5. मी लगेच सांगीन तुझं भविष्य काय आहे. Friends who gossip, जे मित्र चुगल्या लावतात ना, याची त्याला त्याची त्याला, नुसती भांडणं, you grow toxic. नशा चढते. नशा ती एक नशा आहे वेगळीच. ह्याचं त्याला लाव, त्याचं त्याला लाव, होतात काय नुसती भांडणं, चुगल्या. Friends who pray, पण जे मित्र प्रार्थना करतात, you grow holy. हालेलुया, त्यातनं आपण पवित्र होतो.
त्यांच्या संगतीत पवित्रता वाढते. चुगल्या लावणाऱ्यांबरोबर चुगलीची नशा वाढते. And friends who cheat, आणि जे मित्र फसवतात, you lose peace. शांती जाते हो आपल्यातली. Amen. फसवा फसवीत शांती जाते. Friends who dream, जे मित्र स्वप्न रंगवतात, you will rise high. त्यांच्यासोबत तुम्ही वर याल, उत्कर्षाला याल. Stay with people like Joseph. मला काय म्हणायचं बेटा, याचा अर्थ असा आहे, योसेफासारखी कोणी मुलं सापडली ना, योसेफासारखी तन मन लावून करणारी देवासाठी, त्यांच्या संगतीत राहा. If his other brothers had, at least one of them would have stayed with Joseph. योसेफाच्या इतर भावंडांपैकी कमीत कमी एका भावानी तरी योसेफासोबत राहायला हवं होतं ना. What would have happened? राहायला असतं तर काय झालं असतं? He would have sat next to Joseph on the throne. योसेफ जो पंतप्रधान झाला मिस्र देशाचा, त्याच्या शेजारी त्याच्या भावाला जागा मिळाली असती का नाही, जर त्या 12 पैकी एक योसेफासोबत राहिला असता तर. पण They didn't want a dreamer. नाही ना, त्यांना स्वप्नाळू भाऊ नकोच होता, त्यांनी विकून टाकला ना त्याला. Amen. आमेन. तसे एक सही बंदा पकड़ो जो प्रभु के लिए जान दे रहा है और उसकी दोस्ती रखो. Friends who love God, असे मित्र ज्यांचं देवावर प्रेम आहे, you yourself will find a purpose. तुझ्या स्वतःच्या जीवनाला मग एक संकल्प येईल. Yes. आमेन. हालेलुया. आमेन. If your friend loves God, जर तुझ्या मित्राचं मैत्रिणीचं देवावर प्रेम असेल, your life also will be made. तुझं जीवन पण बनेल. Your life will also be तुझंही made. जीवन बनेल. You will find purpose for your life. तुझ्याही जीवनाला एक संकल्प येईल. Amen. आमेन. Your future will be walking beside you. तुझं भविष्य तुझ्या शेजारी चालत असेल. If you walk beside a person who loves God. ज्या व्यक्तीचं देवावर प्रेम आहे, ज्या मित्राचं, ज्या मैत्रिणीचं खरोखर देवावर प्रेम आहे, अशांची संगत तुम्ही धरली ना, तर असं होईल. Amen. आमेन. When you are old, जेव्हा तुम्ही वयस्कर व्हाल, you don't suddenly become wise. त्या असं अचानक केस पांढरे झाले आणि म्हातारे झालो म्हणून ज्ञान आलं, शहाणपण झालं, असं अचानक होत नाही. ते Wisdom grows like a tree. ज्ञान झाडासारखं वाढतं हळूहळू. Wisdom grows like a tree. ज्ञान झाडासारखं वाढतं, वाढता वाढता वाढे. It starts with a seed. आणि ते बीजाने सुरू होतं. The word of God has to be sown every day in your heart. देवाचा शब्द ना तुमच्या हृदयामध्ये रोज पेरला गेला पाहिजे. देवाचा शब्द. And that is your youth decision. आणि मग ते तुमच्या तारुण्यातला तो निर्णय असेल. So make God your friend now. तर आत्ताच तुम्ही देवाला आपला मित्र बनवा. And you will never walk alone in your final days. कधीही तुम्ही तुमच्या शेवटच्या दिवसांमध्ये एकटे चालणार नाही. Friends will leave you. मित्र सोडून जातील. Your own will leave you. स्वतःचे लोकही सोडून जातील कदाचित. But God will not leave you. देव कधी सोडणार नाही. And that is enough for आणि you. तेवढं बास झालंय ना तुला आणि मला. Amen. देव आपल्या सोबत पाहिजे तेवढं बास आहे ना राजा. Because कारण none of us can escape old age. आपल्यातला कोणी म्हातारं होण्यापासून तर वंचित राहू शकत नाही. Old age is coming. म्हातार वय सगळ्यांचंच येणार आहे. आपण असं म्हणून चालतं का नाही मी म्हातारा होणारच नाही, असं कसं नाही, सगळेच म्हातारे होतात. But regrets don't have to. खेद नको व्हायला. Old age can come. Regrets should not come. म्हातार वय भले आलं पण म्हातार वयात खेद नको की अरे मी जवानीतच सगळं असं केलं असतं, प्रभूसाठी केलं असतं तर बरं झालं असतं. ते खेद म्हातार वयात नको. Many years back, अनेक वर्षांपूर्वी I had a friend. माझा एक मित्र होता. And he was a fun-loving person. आणि तो असा फन लव्हिंग, गंमत जम्मतच त्याला He आवडायची. used to enjoy life. मज्जा म्हणजे आयुष्यात Smoke and drink, smoke and drink. सिगरेटी प्या, दारू प्या, सिगरेटी प्या, दारू प्या, लिव्ह लाईफ किंग साईज वगैरे वगैरे. And then मग somehow कसं तरी he करून got a good job also कसं तरी करून त्याला चांगली नोकरी पण लागली. in Alpha level or somewhere. अल्फा लेवल मध्ये का कुठेतरी लागली त्याला नोकरी. And I was envious of him. आणि मला ना ईर्ष्या वाटायला लागली त्याची की ह्याला कशी नोकरी लागली. But then पण मग I became a believer. मी बिलीवर झालो. I started walking with God. मी येशूकडे आलो, मी येशू सोबत चालायला लागलो. God blessed me. देवाने मला आशीर्वाद दिला. And then मग years later, खूप वर्षांनंतर I met him. मी त्याला परत भेटलो. I couldn't believe माझा विश्वास बसेना he was the same friend of mine. की हा तोच माझा मित्र आहे. His front 4-5 teeth were gone. पुढचे 4-5 दात पडलेले. He looked very old. एकदम वयस्कर दिसायला लागलेला. And he said, आणि म्हणाला "Are you Peter?" तू पीटर आहेस I का? said, "Yes, I am लो Peter." मी पीटर आहे. I said, "What have you done with yourself?" मग मी त्याला म्हणालो अरे पण तुझं काय झालंय असं? Nothing. म्हणे नाही नाही. I said, "You are working in a good company." म्हटलं तू चांगल्या कंपनीत कामाला होता एकेकाळी ना. He said, "You know, I was an alcoholic म्हणे तुला माहितीये ना मी दारूचं व्यसन करायचो and I lost my job." आणि माझी नोकरी गेली. He was married. मग त्याचं लग्न झालं, He had 2 children. 2 मुलं झाली, But पण no money. पैसा नाही.
Why? का? Because they don't start with God. कारण देवासोबत सुरुवात करत नाहीत. I'm not saying that only those who start with God prosper. मी असं नाही म्हणत आहे, हे असं सगळं बोलताना की जे लोक देवासोबत सुरुवात करतात तेच फक्त समृद्ध होतील असं मी म्हणत नाही. There are many Gentiles who are prosperous today. असे तर अनेक परराष्ट्रीय आहेत की जे देवासोबत सुरुवात न करता समृद्ध आहेत, But they are on slippery grounds. पण ते घसरड्या जमिनीवर आहेत. Bible says बायबल सांगतं they will walk on slippery ground. ते घसरड्या जमिनीवर चालतात. We walk on a strong ground, ते on a firm foundation. आपण भक्कम पायावर चालत आहोत. Amen. आमेन. You don't need to make your life at the age of 60. तुम्ही 60 वगैरे गेल्यानंतर मग जीवन वगैरे बनवायचा विचार करू नका. You can make your life at the age of 23, 24 also. 20-24 या वयांमध्ये तुमची आयुष्य तुम्ही बनवू शकता. Yes. अभी से शुरू करो बेटा. इट्स अ गोल्डन You टाइम, don't know. प्राइम टाइम. तुम्हाला माहित नाही, Suddenly God can elevate you. अचानक देव तुम्हाला उन्नतीला नेईल. Josiah sat on the throne at the age of 8. ओशिया राजा 8 वर्षाचा असताना सिंहासनावर बसला राज्य घेऊन. 8. व्हॉट इज 8? I mean, God can do it. देव करू शकतो. Joseph sat at the age of 30. योसेफ 30 वर्षाचा असताना सिंहासनावर बसला. My David was 30 years old when he started ruling from Jerusalem. माझा दावीद राजा पण 30 वर्षाचाच होता यरूशलेमेतून राज्य करायला लागला तेव्हा. But he started early. पण सुरुवात त्याची खूप लवकर झाली होती तशी. Maybe 15 years old, he started with God. 15 वगैरे वर्षाचा असताना त्याने देवासोबत सुरुवात केलेली होती. So you choose your future तर तुम्ही तुमचं भविष्य निवडा. when you choose your friends. कधी तुम्ही तुमचं भविष्य कधी निवडता? जेव्हा मित्र निवडत असताना तेव्हा तुम्ही तुमचं भविष्य निवडत असता. Yes. तर मित्र जरा धड निवडा बाबा. Make a proper choice of friends. चांगले मित्र निवडा. Somebody who loves God. असे मित्र मैत्रिणी की ज्यांचं खरोखर मनोभावे देवावर प्रेम आहे. Sow faith now आत्ता विश्वास पेरा, and reap peace later. नंतर शांती कापा. Amen. आमेन. आमेन. Youth with God, देवासोबतचा तरुण old age with glory. म्हणजे वैभवातलं म्हातारपण. Amen. देवासोबतचं तारुण्य म्हणजे वैभवातलं म्हातारपण. हे लिहून ठेव. Your future is not far. तुझं भविष्य फार लांब नाहीये. It's forming right now, even today. आत्ता आत्ता आकार येतोय तुझ्या भविष्याला. आत्ता आज पण बसल्या जागी. Yes, as you are hearing the word of God, जसं तुम्ही ऐकताय ना देवाचं वचन तसं ते your बसल्या future जागी is forming right now. भविष्याला आकार येतोय आत्ता. Right now it is आत्ता changing. आत्ता 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 It is changing and turning for the better. आत्ता तुझं भविष्य चांगल्याकडे वळण घेत आहे. आत्ता As your old age begins now, जसं तुझं वय पुढचं वाढतं वय म्हातार वय आत्ताच सुरू होतं, your future also is forming right now. तसं भविष्य पण आत्ताच सुरू होतं. आत्ताच आकार घेत आहे. Both are going hand in hand. दोन्ही हातात हात घालून चाललंय असं. See, everyone is growing old. We cannot stop it. सगळे वयाने वाढतात, म्हातारे होतात, त्याला आपण कोणी थांबवू नाही शकत. But how you grow old, पण कसे वयाने वाढताय? whether peaceful or painful, शांतीनं का वेदनेनं, blessed or broken, आशीर्वादित का तुटलेले खिसे खाली. see, it all depends on what you do right now. आत्ता आत्ताला तू काय करणार आहेस याच्यावर सगळं अवलंबून आहे. Even from tonight, आज रात्रीपासून if you take life seriously, तुम्ही जर जीवनाला गांभीर्याने घेतलं ना and even tonight before you sleep, आणि आज रात्री घरी जाऊन झोपण्या अगोदर if you can pray जर प्रार्थना करायला जमली and say, आणि म्हणा प्रार्थनेत, I always say like this, मी नेहमी असं म्हणतो प्रार्थनेत, Lord, प्रभू this is Peter हा पीटर kneeling before you. गुडघे टेकत आहे तुझ्या समोर. I always put my name. I don't know why. नेहमी माझं नाव घेऊनच मी देवासमोर जातो, का माहित नाही. This is Peter हा पीटर आहे, kneeling before you, Lord. तुझ्या समोर गुडघे टेकून आहे. And then I talk to him. आणि मग देवाशी बोलायला सुरुवात करतो. Say, what you plant in the youth, या तरुण वयात तुम्ही जे आपल्यामध्ये पेराल you will harvest in old age. ते तुम्ही म्हातार वयात कापणार आहात. If you plant truth now, आत्ताच सत्य पेरलत, you will reap peace later. नंतर शांती कापाल. Don't listen to the devil's voice. सैतानाचे आवाज नका ऐकू. Don't listen to your worldly friend's voice. प्लीज तुमच्या जगिक मित्र मैत्रिणींचे आवाज ऐकू नका. If you plant lies, you will reap lust and laziness. जर तुम्ही असं हे पेरलं तर त्याच्यातनं तुम्ही वासना कापाल, आळस कापाल, You will reap regrets later. आणि नंतर खेद होईल. Amen. आमेन.
and start walking with the wise friends. आणि जे सुज्ञ शहाणे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्या सोबत चालायला सुरुवात करा. Then you will be strong. मग तुम्ही बलवान खंबीर स्ट्रॉंग राहाल. But if you follow fools, पण मूर्खांच्या संगतीत जर चालायला लागलात, they will fall in the pit. You will also fall in the pit ते with them. खड्ड्यात पडणार आहेत. नाही नाही अजून पडले नाही, पडणार आहेत. तू बघ ते खड्ड्यात पडणार आहेत, त्यांच्यासोबत तूही पडशील. Walk with people who are chasing fire of God. जे देवाच्या आगी मागे चालतायत ना त्यांच्यासोबत चाल. You will burn brightly. असा उज्ज्वल प्रज्वलित होशील ना. If you start chasing people having fun, जर तुम्ही असलेल्या लोकांच्या मुला मुलींच्या मागे चालायला लागलात की जे नुसते फन लविंग गंमत जम्मत फन लविंग, you will drift, you will waste, and you will fall. आज ना उद्या तुम्ही भडकणार पडणार. Every day is important. अरे रोजचा दिवस महत्वाचा आहे बेटा. Every day is an opportunity for you to meet God. रोजचा दिवस तुझ्यासाठी आलेली संधी आहे देवाला भेटायची. Every day is a day of progress. रोजचा दिवस प्रगतीचा दिवस असतो. What you do today आज जे काही तू करशील affects your tomorrow. त्याचा परिणाम बेटा तुझ्या उद्याच्या दिवसावर होणार आहे. If you find a beggar on the road, आज जर तुला कोणी भिकारी रस्त्यावर सापडला, it's not that he's made a beggar today, त्याला आज भिकारी केलेलं नाहीये, but what he did when he was 14 and 15 years old. पण 14-15 वर्षाचा असताना त्याने जे काही केलेलं असेल त्यापायी तू आज भिकारी होऊन बसलाय. Are you getting me, people? समजताय का मी काय म्हणतोय? Say, there is a difference. फरक आहे बेटा. Either you have gone to school or not gone to school. एक तर तू शाळेत गेलेला आहेस किंवा शाळेत गेलेला नाहीयेस. Either you went to college or didn't go to एक तर college. तू कॉलेजला गेलेला आहेस नाही तर कॉलेजला गेलेला नाहीयेस. It's all decision. तुझे निर्णय आहेत. Decision from now. आत्तापासून योर टाइम स्टार्ट्स नाउ. Amen. आत्तापासून If you have decided not to go to school, जर तू ठरवलं नाही मी शाळेत जाणारच नाही, years later, अनेक वर्षांनंतर you'll be on the street. तू असा रस्त्यावर येशील. मग Are you getting me, people? समजताय ना मी काय म्हणतोय राजा? Just because you are under the shadow of your parents, आणि केवळ आई वडिलांच्या छत्रछायेखाली तुम्ही लोक चांगले जगताय म्हणून you may not realize तुम्हाला कळणार नाही आता the importance of your studying and walking with God. तू अभ्यास करणं, तू देवासोबत चालणं याचं महत्व काय आहे हे आत्ताला कदाचित कळणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही तुमच्या मम्मी डॅडीच्या छत्रछायेखाली राहताय. You are wearing good clothes, चांगले चांगले कपडे looking घालताय, nice. छान छान दिसताय. See, Huh? it is all a covering from your parents. आवरण आहे ना, ते आई बापाने दिलेलं आवरण आहे की मी दिसतो छान, मी घालतो छान. But a time comes, पण मग एक वेळ येते you have to stand for yourself. स्वतःसाठी स्वतः उभं राहायला लागतं. And that is the time त्यावेळेला you come to face facts of life. वास्तविकतेला तोंड द्यावं लागतं. मग Amen. आमेन आमेन आमेन. Who you walk with today आज तू कोणासोबत चालतोय will shape you, with whom you will sit tomorrow. त्यातनं आकार येईल उद्या तू कोणासोबत बसणार आहेस याला. तर Amen. आज बघ कोण आहे तुझी मित्रमंडळी. Some people sit with joy, काही लोक आनंदाने बसतात, surrounded by godly children. त्यांच्या अवतीभोवती सगळी भक्तिमान मुलं मुली असतात, They have purpose, they have peace. त्यांच्या आयुष्याला संकल्प असतात, शांती असते, ते प्रार्थना करतात, ते एकत्र जमल्यावर पण प्रार्थना करतात, नुसती वटवट वटवट करत नाही. Others, you see, काही बाकीचे असे असतात they sit alone, एकटे बसतात filled with only memories of bad choices आणि they made in नुसतं their आठवण करत lives. राहतात की आयुष्यात मी किती चुकीचे निर्णय घेतले And how रे, many years I have lost. आणि किती वर्ष माझी वाया गेली रे. Which one do you want to be? कुठलं पाहिजे, कुठल्या वर्गात बसायचंय It depends on you. तुझ्यावर अवलंबून आहे. Because your old age will not just happen. कारण तुझा म्हातार वय असंच घडणार नाहीये. See? You know, Congress grass grows everywhere. काँग्रेस गवत सगळीकडे वाढतं, But real plants have to be taken care of. खऱ्या झाडांना जरा जोपासावं लागतं, सांभाळावं लागतं, मग ते वाढतात. Old age doesn't happen. तसं मी म्हणतोय की म्हातार वय असंच होत नाही. It's being built right now. आता तुझं ते सगळं बांधलं जातंय. What you will be after 20 years, 30 years, it starts now what you do. 20-30 वर्षांनंतर तू काय असणार आहेस हे तुझं आत्ता सुरू होत आहे. माहितीये, Live today like your tomorrow depends on it. आज असा जग की तुझा उद्या या आजवर अवलंबून आहे. Because it does. कारण आहेच, तुझा उद्या आजवरच अवलंबून आहे. म्हणून आज असंच जग जसं जगायला हवं. I still remember मला आठवतं अजूनही when I was small, मी लहान असताना every Sunday, दर रविवारी without fail, न चुकता Dad and Mom would take us to church. आमचे मम्मी डॅडी आम्हाला चर्चला न्यायचे. Every Sunday. दर रविवारी न चुकता नित्यनेमाने आमचे मम्मी डॅडी आम्हाला No चर्चला. excuses, no skipping church. कारण लावायची नाही, चर्च बुडवायचं नाही. Morning Mass was our weekly treasure. सकाळचं मास दर रविवारचं म्हणजे आमच्यासाठी खजिना असायचा की जायचंच. We were Roman Catholics. आम्ही रोमन कॅथलिक होतो एकेकाळी. And
especially on our birthdays, आणि खास करून आमच्या बर्थडेला वगैरे after the mass, झालं चर्चला जाऊन Dad would take us to the priest की डॅडी आम्हाला जे कोणी तिथे प्रीस्ट असतात, फादर असतात, त्यांच्याकडे घेऊन जायचे and he would say, आणि म्हणायचे please pray for both of them. प्लीज माझ्या मुलांवर प्रार्थना करा. That is Paul and Peter. म्हणजे मी आणि पॉल आम्ही We were जुळ्या. twins, so आम्ही we जुळे ना. both had the same day of our birthday. पॉल आणि पीटर म्हणजे वाढदिवस सुद्धा सारखाच. तर मग म्हणायचे की या दोघांसाठी प्रार्थना करा. And our school was just next to St. Ignatius Church. आणि आमची शाळा सेंट इग्नेशियस चर्च खडकीला शेजारीच होती, सेंट जोसेफ. And after we were prayed, we used to be taken. आणि प्रार्थना केल्यानंतर मग आम्हाला Then the daddy- celebration. मग पार्टी. मग पार्टी. And so I told you so many times, तर मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय, during short recess, छोट्या सुट्टीमध्ये, मधली सुट्टी, while other kids played, शाळेमध्ये मधल्या सुट्टी, छोटी सुट्टी, बाकीची मुलं खेळायची, my brother and I would run to the neighbor church मी आणि माझा जुळा भाऊ पॉल आम्ही शेजारी चर्च होतं ना, तिथे जाऊन बसायचो. and sit on the empty pews आणि रिकामे बाक असायचे, चर्चमध्ये बाक असतात, तिथे जाऊन बसायचो. and just stare at the cross in front. आणि क्रॉस कडे, वधस्तंभाकडे असं एकटक बघत बसायचो. I mean, we didn't have big prayers, म्हणजे काय मोठ्या मोठ्या प्रार्थना वगैरे नाही करायचो, but we had big heart for पण God. आमची हृदय फार मोठी होती. देव कुठेतरी देव तेव्हाच आम्हाला हवा होता. We just loved to sit there and talk to Jesus. आवडायचं आम्हाला तिथे बसून, की दुसरी मुलं खेळतात आणि आम्ही दोघं तिथे बसून येशूंशी, देवाशी बोलतोय. And then the school bell would ring मग बेल वाजायची, घंटा वाजायची, and we would be off to class. आणि मग आम्ही क्लासला जायचो. During our big lunch break also, आणि मग लंच ब्रेक झाला, मोठी सुट्टी, it was about 40 minutes. 40 मिनिटाची काहीतरी सुट्टी जेवायची. You know how the youth are, 40 minutes of freedom. मुलं मुली कसे मग मोकाट सुटतात, चला घंटा वाजली. Amen. Amen. We would rush back to the church आम्ही दोघं मात्र चर्च मध्येच जाऊन and we बसायचो would write small chits आणि चिठ्ठ्या लायचो छोट्या छोट्या. and we used to tuck it in the cracks of the statues. आणि स्टॅच्यू होते ना त्या चर्चमध्ये, सगळे पुतळे होते, त्यांच्या कुठे जशी तड पडली असेल तर तिथे त्या चिठ्ठ्या अशा रोवून टाकायचो, Lord, की प्रभू let this teacher be good to us. आज हे टीचर आमच्याशी चांगले राहू द्या, असं लिहायचं Because we गुंडाई करून. असं we didn't write our homework. का आमचे होमवर्क झालेले We नसायचे, should not be beaten. आम्हाला नको मार दे बाप्पा असं. And we used to believe that God would read it. आणि विश्वास पण ठेवायचो आम्ही की देव वाचेल. Say. And after Dad passed away, आणि आमचे वडील, आमचे डॅडी वारल्यावर I was about 15 years old मी 15-1 वर्षाचा असीन तेव्हा. because in 1974 he passed away. 1974 साली बहुतेक माझे वडील वारले. Yes, 1974. 1974 So I was born 1959. That was 15 years old. म्हणजे 15 वर्ष. 1959 सालचा माझा जन्म आहे. Life became harder. मग आयुष्य जे अवघड झालं, But mommy didn't let the flame go out. पण मम्मीने आमच्यातली ती जी आग आहे ना ती जाऊ नाही दिली, विजू नाही दिली. We didn't have a house, घर नव्हतं आमच्याकडे, Small house we had. छोटंसं घर होतं, छोटंसं. but she would buy books from Chennai, पण चेन्नईहून माझी आई पुस्तकं घ्यायची. that is from Madras, मद्रास, त्या काळी मद्रास म्हणायची, and sit with us and tell the stories of आणि Jesus. गोष्टी वाचायची, येशूंच्या गोष्टी त्या पुस्तकातून आमची मम्मी आम्हाला वाचून दाखवायची. Stories of Daniel, दानिएलची David, गोष्ट, Joseph. योसेफाची गोष्ट. And those seeds stayed in my heart. आणि ते बी राहून गेलं आमच्या हृदयामध्ये, And they grew. आणि ते बी वाढलं मग And माझ्या they हृदयात, shaped my life. आणि माझ्या आयुष्याला आकार लागला मग. And today, आणि आज if I'm enjoying anything, जर मी कुठल्याही पद्धतीचा आनंद माझ्या जीवनात घेतोय, it's because of the early touch of God on our life. देवाचा जो लवकर स्पर्श आमच्या आयुष्याला झाला त्याच्यामुळे. We didn't have much to really enjoy life. ते तसं काही फारसं आमच्याकडे नव्हतं की आम्ही आनंद घ्यावा का काय गंमत जमत करावी. I remember an interesting thing that happened. इंटरेस्टिंग गोष्ट मला एक अजून आठवते, I don't know whether I should share with you, सांगावी की न सांगावी असा विचार पडलाय. but still it's because of the youth I'm going to share. पण तुम्ही सगळे तरुण मुलं मुली आहात, आत्ता कुठे वयात येत आहे म्हणून सांगतो. And we were about 16 years old. 16 वगैरे वर्षाचा तेव्हा मी असीन. And we used to go to the Roman Catholic Church. आम्ही रोमन कॅथलिक चर्चला जायचो, मी सांगितलं तुम्हाला. And after the Mass, मास झाल्यावर there were two girls. 2 मुली होत्या. They used to often tell me and Paul, मला आणि पॉलला, जे आज पास्टर पॉल आहेत, त्यांना नेहमी त्या 2 मुली म्हणायच्या we want to come to your house. की आम्हाला तुमच्या घरी यायचंय. And we used to always avoid आणि आम्ही नेहमी टाळायचो, because our कारण? house was not in a proper condition. आमचं घर तेवढं चांगलं नव्हतं, छोटं होतं, कंडिशन चांगली नव्हती. But one day they said, एके दिवशी त्या मुली म्हणाल्या, if you don't take us home today after the Mass, आज मास झाल्यावर तुम्ही आम्हाला घरी नेलं नाही, we will never talk to both of you. कधी बोलणार नाही आम्ही तुम्हा दोघांशी. We said, okay, we will. आम्ही म्हणलो ठीक आहे नेतो. We went home first.
घरी आलो, Whatever thing has to be set, we set it right. पहिले घरी पळालो, जे काही सगळं ठीकठाक करायचं ते केलं, आवराआवर. आपली रोजची नसते ना. And then they both came in मग त्या दोघी मुली आत आल्या. and we said, sit on the cot. मग आम्ही दोघींना म्हणालो, एक कॉट होती आमच्याकडे, की ह्या कॉटवर बसा. They sat on the cot. बसल्या दोघी कॉटवर. You know, it was spring cot. स्प्रिंग असायची ना, ती कॉट होती पूर्वीची जुनी. And in between, some of the springs were broken. आणि मधल्या काही स्प्रिंग तुटल्या होत्या कॉटच्या. And so we had tied आम्ही thread or त्याला some ropes दोरी like वगैरे that. बांधून असं केलं होतं, काहीतरी जुगाड बोलते हो, जुगाड किया था हमने. Now, these आता- two young girls were heavy. आता या दोन तरुण मुली होत्या जरा थोड्या And we were not heavy. थोड्या We अशा were जा- like this. आम्ही असे सडपातळ एकदम लुकडे, आम्ही दोघे भाऊ. And they both sat at one time. या दोघी एक साथ बसल्या कॉटवर They got stuck in that hole. आणि अडकल्या ना, म्हणजे असं भोकत झालं ना त्या कॉटला. We felt so embarrassed. आम्हाला अशी लाज वाटली ना. And I was looking at Paul. Paul was looking at me. हे पॉल मास्टर माझ्याकडे बघतायत, मी त्यांच्याकडे बघतोय. And I said, you didn't tie it correctly. पॉल तूने ठीक से बांधा भी नाही. And somehow we pulled them out. कसं करून त्या दोघींना आम्ही बाहेर काढलं. And they started laughing. हसायला लागल्या त्या जोर They जोरात. went away. गेल्या. We said, आम्ही म्हणालो, you know, we will not attend the mass at 8 o'clock. We will attend only in the 6 आम्ही o'clock मास in the evening. आम्ही आपल्याकडे कशी सर्व्हिस 10 ते 1, आम्ही तर मासची वेळच बदलली की आपण त्या मासला जायचंच नाही. जेव्हा या दोघी येतात आपण मासची वेळच बदलू आता. We never spoke to those two girls ever after that. आणि त्या दोन मुलींशी आम्ही परत कधी बोललो नाही. आस्था गायत. गॉड नोज, अभी देखा तो समजेगा. वर्ल्ड इज व्हेरी स्मॉल नाउ. Amen. And so today, if I'm enjoying life, तर आज मी जर जीवनाचा असा आनंद घेत आहे, it's because of the early touch of God in तर my life. देवाचा स्पर्श जो लवकर माझ्या आयुष्याला झाला आणि मी करून घेतला, त्यामुळे Those quiet pews, शांतपणे जे जाऊन आम्ही त्या बाकांवर those बसायचो, childhood prayers, त्या बालपणीच्या आमच्या प्रार्थना, that faithful mother, आणि ती माझी विश्वासू आई, that church beside the school, ते माझ्या शेजारचं चर्च, all of it was heaven reaching down and holding us. सगळं स्वर्ग खाली येत होतं आमच्यापर्यंत पोचायला, बाकी काही नाही. Amen. इतकं सुंदर, इतकं छान. So the flame you catch as a child, तर लहान असताना जी आग तुम्ही धराल ना, it becomes the fire you live by as an adult. त्या आगीवर तुम्ही मोठे होईपर्यंत जगाल. So don't waste your childhood chasing dust. तर तुमचं हे बालपण, लहानपण, तरुणपण धुळी मागे चालत वाया घालू नका. Chase your destiny. आयुष्याच्या दिशेच्या मागे धावा. If God can use David with a sling, जर देव दाविदाला गोफणी सकट वापरू शकतो, He can use you with your phone. तुझ्या या मोबाईल फोन सकट देव तुलाही वापरील. Amen. कुछ इतना टेन्शन नाही बेटा. Say, you just need the fire of God फक्त देवाची आग तुझ्यात पाहिजे. and see what God can do of मग you. बघ देव तुझं काय करतो. God can make everybody's future. देव सगळ्यांचं भविष्य बनवू शकतो. Keep in mind Jeremiah 29:11, इर्मया 29:11 डोक्यात ठेवा. and that will become the base and foundation for your destiny. तो पाया बनेल तुमच्या आयुष्याचा, ठरलेल्या दिशेचा पाया. Praise God. देवाला धन्यवाद. Now I will answer certain questions that you had put forth. काही प्रश्नांची उत्तरं देईन आता. जे काही प्रश्न तुम्ही ऍक्च्युअली पाठवलेत त्या प्रश्नांची काही उत्तरं मी आता देणार आहे. Now, how many remember which question we stopped at? Anybody remembers? I think the second question was, I am in a relationship with a Christian who is 10 years older to me. दुसरा प्रश्न असा काहीतरी होता ना. Yeah, correct. है ना, की मी एका ख्रिश्चन व्यक्तीशी नात्यात आहे की जो 10 वर्ष माझ्यापेक्षा मोठा है ना. correct. हाँ, देखो हमको याद है. आप लोग क्या कर रहे बेटा. Now, the third question. तिसरा प्रश्न. It's all your questions. तुमचेच प्रश्न आहेत. So you better be there to hear it. बेटर बी देअर ऐकायला. तुम्हीच The- प्रश्न दिलेत. One person wrote, one young person. एका तरुण मुला मुलीने कोणी लिहिलंय, Before marriage, I was in love with someone, लग्ना अगोदर म्हणे मी कोणाच्या तरी प्रेमात पडलो, but my parents didn't approve. पण माझ्या आई वडिलांनी मान्यता दिली नाही. This I didn't deal with, isn't it? नो 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 नो. And got me married to someone else. माझ्या आई वडिलांनी परवानगी दिली नाही आणि माझ्या आई वडिलांनी माझं लग्न आणि कोणाशी तरी करून टाकलं. Unfortunately, दुर्भाग्याने the marriage turned abusive. माझा हा विवाह किंवा लग्न काही नीट
गेलं नाही. My husband was an unbeliever, माझा नवरा अविश्वासू होता, physically violent, शारीरिक रीतीनं हिंसात्मक होता and didn't allow me to attend the church. आणि तो मला चर्चला येऊ नाही द्यायचा. We have a two-year-old son, 2 वर्षाचा आम्हाला आता मुलगा आहे and I am now legally divorced. आणि कायदेशीर रीतीनं आता माझा घटस्फोट पण झालेला आहे. Recently, my ex-boyfriend reached out, आता माझा जो एक्स होता तो माझ्याकडे आला, expressing that he wants to get back together असं म्हणत की आपण एकत्र होऊया and even marry me. आणि माझ्याशी लग्न करायची तयारी पण त्यांनी दाखवली. But he is not willing to take responsibility for my child. पण माझ्या मुलाची जबाबदारी घ्यायला तो तयार नाहीये. I still have feelings for him, आणि मला अजूनही त्याच्याविषयीनं भावना आहेत, but I am torn. पण मला कळत नाही मी आता काय करू. What should I do? काय करू मी? See, माझ्या मुलाची जबाबदारी घ्यायला तो तयार नाही. see, first of all, पहिलं तर it's not your fault. तुझी चूक नव्हती, You are not to be blamed. तुझ्यावर काही दोष नाही त्याचा. Because you were made to marry a man your heart didn't choose. कारण की तुझ्या हृदयाने ज्या व्यक्तीला निवडलं नव्हतं त्या व्यक्तीशी तुला लग्न करायला लावलं. And that path led to pain त्या मार्गातनं वेदना आल्या, and then abuse and control and मग all that. निंदा नालस्ती नियंत्रण कंट्रोल फ्रिक्स वगैरे असतात. So you are not at fault for that. तर तुझी चूक नाही त्यात, God sees it. देव बघतोय ते. He knows what you have gone through. देवाला माहितीये तू कशातनं गेलेली आहे. Now you are not alone तू एकटी नाहीस. to make a decision based only on your needs. फक्त तुझ्या गरजेवर निर्णय घ्यायला आता तू एकटी नाहीयेस. You have a son. तुला आता मुलगा आहे. So whatever decision you take, it should combine both of the needs. तर जो काही निर्णय तू घेशील त्याच्यामध्ये दोघांच्या गरजा भागल्या पाहिजेत असं बघ. त्या Amen. मुलाचंही बघावं लागेल ना. So your life is not just yours now, you have a child. का आता तुझं जीवन फक्त एकटीचं नाहीये, तुला मुलगा आहे. Because संतान. that small child's life is entrusted in your hands. कारण त्या लहान मुलाचं जीवन आता तुझ्या हातात आहे. And the ex-boyfriend who wants to get married to you, he does not want the child. आणि तो जो एक्स तुझ्याशी लग्न करायची मंजुरी आता दाखवत आहे त्याला तुझा मुलगा तुझं संतान नकोय. But पण for you, तुला your son is important. तुझं संतान तुझा मुलगा महत्वाचा आहे ना. Because it's a God's gift. कारण देवाने दिलेली देणगी आहे ते. He's not a baggage. ते काय बॅगेज आलेलं नाहीये. He's a blessing. आशीर्वाद दिलाय देवाने. पोटचं फळ देवाचा आशीर्वाद असतो. Though he may be born of sorrow, आणि जरी दुःखातून त्याचा जन्म झाला असला, though he may be a Benoni, but he can become Benjamin by God. बेनोनी असला तरी देव त्याला बन्यामीन बनवू शकतो. Amen. Amen. Bible says Bible children म्हणतं, are a blessing from the Lord and a reward for you. पोटचं फळ देवाकडनं आशीर्वाद आहे आलेला आणि तुझ्यासाठी प्रतिफळ आहे असं वचन आहे बायबल मध्ये. And your son is not a problem. आणि तुझा मुलगा काही प्रॉब्लेम नाही, समस्या नाहीये. He is God's reward. मुलगा तुला देवाने दिला ते प्रतिफळ आहे. So anyone तर कोणी who loves you must also honor the gift that God gave you. जो कोणी म्हणतोय की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे त्याने हे जे प्रतिफळ संतानाच्या स्वरूपात देवाने तुला दिलंय त्यावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे. So the ex whom you think you have a feeling, तर जो कोणी तुझा एक्स आहे ज्याच्याविषयीनं तुला असं वाटतं की तुला भावना आहेत if he wants to walk with you, आणि त्याला जर तुझ्या सोबत चालायचं असेल he must also walk with your son. त्याने तुझ्या मुलासोबत संतानासोबत पण चालायला पाहिजे. Are you getting me? कळलं? If he says I love you, तो जो म्हणतो आय लव्ह यू but not your child, पण तुझ्या मुलावर माझं प्रेम नाही, then it is not full agape love. तर ते पूर्ण अगापे प्रेम नाहीये. Agape love accepts everything. अगापे प्रेम सगळं स्वीकारतं, हाफ अँड हाफ नाही. See, because Jesus doesn't say I just love part of you. कारण येशू असं नाही म्हणत की मला तू ना अर्धा आवडतो, तुझा अर्धा मला नाही आवडत. He loves us whole. येशू आपल्याला संपूर्ण प्रेम करतात. Amen. आमेन. So you may have feeling for him, तर भावना असतील तुला but in the त्याच्यासाठी, long run, पण लांबच्या your पल्ल्यात child will suffer. तुझ्या लहान मुलाला त्रास होईल ना. What you will do? Where you will keep that काय child? करणार? त्याला कुठे ठेवणार आहे? It's not his fault. त्याची तर चूक नाही ना. So if you take my suggestion, माझा सल्ला जर घेतला, if he takes you and also accepts your son, then go ahead. त्याने तुला तुझ्या संताना सकट स्वीकारलं तर गो हेड. See, he just should not just carry your romance forward. He has to be ready to even carry forward responsibility. त्याच्यामध्ये फक्त रोमॅन्स नाही तर त्याने जबाबदारी पण तेवढी पुढे नेली पाहिजे. And if his answer is no, आणि जर त्याचं उत्तर त्याला नाही असेल then your heart must be strong to let go. तर तुझं हृदय खंबीर ठेव आणि सोडून दे. Even if it hurts you, जरी वाईट वाटलं तरी love for your child should be a sacrifice for your ex. मुलासाठीचं तुझ्या संतानासाठीचं तुझं जे प्रेम आहे ते तुझ्या एक्स साठी ते तू त्याग
ते Amen. समर्पण कर, अर्पण करून टाकते. God does not want you to enter half love. देवाची इच्छा नाही की तू अर्ध्या प्रेमात प्रवेश करावा. You are precious, you are redeemed, तू मौल्यवान आहे, तू उद्धार पावलेली but आहे, you are also a mother. पण आई सुद्धा आहेस ना. A mother cannot cast away a child. आणि आई आपल्या मुलाला सोडू नाही शकत. Don't नाही. let old feelings blind you to your new truth. त्या जुन्या भावनांना, तुझ्या नवीन सत्याला आंधळ नको करू देऊ. तुला आता एक लहान मुलगा आहे If he cannot accept your child, he cannot accept you. आणि तुझ्या एक्सने तुझ्या मुलाला नाही स्वीकारलं तर तो तुला स्वीकारत नाहीये असंच म्हणायचं. My suggestion will be, माझा सल्ला हाच आहे. wait upon the Lord, देवाचरणी वाट पहा, wait for the right man, थांब जरा, योग्य पुरुष येईल. than rushing on to your ex. घाई घाई नको एक्स कडे जाऊन. Ex has already left you. एक्स ऑलरेडी Or whatever reason. एक्सच आहे ना, तो सोडूनच गेला ना ऑलरेडी. एक्स किसको बोलते जो छोड़ के गया. And God protects the widows. आणि देव विधवांना सांभाळतो, सुरक्षित God ठेवतो. protects the single mothers also. देव सिंगल मातांना पण सुरक्षित ठेवतो. God will give you somebody who will accept both of you. आणि देव असा कोणीतरी तुला देईल की जो तुला आणि तुझ्या मुलाला दोघांना स्वीकारेल. Even my own mother, माझी स्वतःची आई, when my dad died, माझे वडील जेव्हा वारले, the age difference was of 20 years. मी तुम्हाला सांगितलं माझ्या आईत आणि माझ्या वडिलांमध्ये 20 वर्षाचा फरक होता. So my mother was very young, माझी आई फार लहान होती, in her early 30s. तिशीत वगैरे असेल. If she wanted, she could have married again. जेव्हा माझे वडील वारले तर माझ्या आईची इच्छा झाली असती तर त्या परत लग्न करू शकल्या असत्या. She had 5 children. 5 मुलं होती मात्र. She आम्ही could 5 have भावंडं. married. लग्न करू शकली असती Many ती. proposals had come, अनेक मागण्या सुद्धा तिला आल्या, but she said no, पण तिनं नकार दिला. because कारण? they were not ready to take care of all of us. ते जे कोणी आले ते आम्हा 5 मुलांना सांभाळायला तयार नाहीत. She said, मग ती म्हणाली I want my children. मला माझी मुलं And so पाहिजे. she sacrificed her feelings to raise मग us. तिने तिच्या जीवनाचा आणि भावनांचा त्याग केला आम्हा 5 मुलांना मोठं So करायला. tomorrow, even if you don't get anybody, तर उद्या उठून तुम्हाला कोणीही नाही जरी सापडलं, be a single parent, एकटे सिंगल माता किंवा raise single up your पिता, son properly, आपल्या मुलाला छान मोठं करा. and you'll be like Naomi. नाओमी सारखे व्हाल तुम्ही. Amen. आमेन, आमेन, आमेन. Next point. पुढचा प्रश्न. Sometimes when I'm in a horrible situation, I have feelings of suicide. कधी कधी माझी अवस्था भयानक झाली की माझ्यात आत्महत्या करायचे विचार येतात असं कोणीतरी I know प्रश्न it's wrong, but I don't know how to control these feelings. मला माहितीये चुकीचं आहे पण या भावनांवर कसं नियंत्रण ठेवायचं मला समजत नाहीये असा कुणाचा तरी प्रश्न आहे. I prayed, but only for a moment I feel peace. मी प्रार्थना करते किंवा करतो पण मला फक्त क्षणभरच शांती मिळते. How can I face this kind of feeling and thought, and how can I get permanent peace? असल्या पद्धतीच्या विचाराला मी कसं तोंड द्यायचं आणि कायमची शांती कशी मिळवायची मला सांगा. See, when the darkness feels too heavy, कसं असतं अंधार जेव्हा तुम्हाला फार जड वाटतो you say you feel like giving up. तुम्ही म्हणता मला हार मानावीशी वाटते. You have prayed, तुम्ही प्रार्थना but केलेली the peace आहे only lasts for a moment. पण शांती टिकत नाहीये. See, you want a peace that stays. तुम्हाला कायमची शांती हवी जी कायम राहील. See, Jesus has a peace that stays. येशूंकडे कायम टिकणारी शांती आहे. He said, I'm giving you a peace not like the world. येशू म्हणाले मी तुम्हाला शांती देतोय जगातून मिळते तशी शांती नाही. That means eternal peace comes from Jesus. म्हणजे अनंत कालची कायम टिकणारी शांती येशूंकडून मिळते. And even if these thoughts are coming, आणि असे विचार जरी आले तुमच्यात they don't define you. तरी त्यातनं तुमची व्याख्या ठरत नाही की तुम्ही Amen. कोण आहात काय आहात. Having feelings of suicide आत्महत्या करायचे विचार येणं does not mean you are weak or you are sinful. म्हणजे असं नाहीये की तुम्ही पापी आहात का तुम्ही अशक्त आहात म्हणून आत्महत्या करावीशी वाटते. It means you are overwhelmed. याचा अर्थ तुम्ही कुठेतरी असे थक्क झालाय And sometimes that pressure comes on आणि you. कधी कधी दबाव येतोय तुमच्यावर दबाव. And Bible says the Lord is close to the broken heart. आणि बायबल म्हणतो प्रभू तुटलेल्या हृदयांच्या माणसांच्या जवळ आहे. And God does not run from your pain. आणि देव तुझ्या वेदनेपासून पळून जात नाही. You need to speak to some people who know God. तुम्ही अशा प्रसंगी अशा वेळेला अशा काही लोकांशी बोला की ज्यांना देव खरोखर माहित आहे. And don't be alone. आणि एकटे राहू नका. When you are alone, the devil speaks to you and he will make you to commit suicide. एकटे राहायला लागलात ना अशा अवस्थेमध्ये तर सैतान जास्त बोलायला लागेल आणि तुम्हाला आत्महत्या करायला लावेल. So maybe talk to an elder, talk to a pastor. तर कोणी असे प्रभूचे खंबीर आहेत अशा पास्टरांशी एल्डरशी बोला. Amen. Amen. Don't fight your war alone. आणि एकटे युद्ध लढत बसू नका. Keep praying always. प्रार्थना करत राहा.
even when it is messy, because God doesn't expect perfect prayers. जरी ते सगळं मेस्टअप असलं तरी सुद्धा प्रार्थना करत राहायचं. देवाला काही तुझ्याकडनं परिपूर्ण प्रार्थना नको आहेत. Just honest prayers. जस्ट प्रामाणिक प्रार्थना You देवाला can just cry before God. रडायचं देवाचं, मला होत नाही, मला सहन होत नाहीये. Lord, help me, Lord, I don't know what to do. कळत नाही मला, मी काय करू. देव बाप्पा, Heal मला me, त्रास Lord. होतोय, मला बरं कर, मला आरोग्य दे. खराब असंदो. David said, दावीद बोलला, even though I walk through the valley of shadow of death, मृत्यू छायेच्या दरीतून जरी मी चाललो, I will fear no evil, कुठल्याही अरिष्टास मी घाबरणार नाही, because you are with me. कारण तू माझ्या सोबत आहेस. So take the Lord every place तर प्रभूला सगळीकडे न्यायचं, वचन Amen. बोलायचं, वचन, and go on talking the word of God. देवाचं वचन त्या प्रसंगी बोलायचं जे माहित असलं पाहिजे. As Bible says, जसं बायबल, let your mind be stayed on him. तुझं मन त्याच्यावर केंद्रित ठेव, Then you will have peace. म्हणजे तुला शांती मिळेल. Isaiah 26:3. यशया 26:3. Constantly focus on Jesus. सातत्याने येशूवरती लक्ष लाव. Bind the strong man. त्या सैतानाला बांध. Every time the thought of suicide comes, त्या दर वेळेला आत्महत्येचा विचार डोक्यात येईल say, ना, I bind you in the name of Jesus. तत्क्षणी म्हणायचं, सैताना सोड, येशूच्या Leave me. नावात मी बांधते तुला. Get Leave out. my mind in Jesus' माझं name. मन सोड. Say, you need to say तेव्हाच that. तेव्हा लगेच. And come to church regularly. आणि चर्चला नियमित यायचं. Read the Bible. बायबल रोज वाचायचं. Don't be afraid. घाबरायचं नाही. God is with you. देव तुझ्या सोबत आहे. Devil wants you to die. सैतानाची इच्छा आहे तू मरायचं. Devil has come to steal, kill and destroy. सैतान तुझं सगळं चोरायला, नाश करायला आलाय. Amen. आमेन. ठीक आहे. And then you will overcome. म्हणजे तुला त्यात विजय मिळेल. Next point. पुढे अजून एक प्रश्न. Is pursuing psychology right for a Christian who is a believer? जो बिलीवर ख्रिश्चन माणूस आहे त्याने सायकोलॉजीच्या मागे जायचं का? Is it all right to change your career from BCom degree to pursuing psychology? बीकॉम ची डिग्री घेतल्यानंतर मग सायकोलॉजी मध्ये जायचं का, ते शिकायचं का? It's okay. It all depends on what you like and what you want to do. ठीक आहे, तुला जे काही आवडत असेल त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. But psychology it's the whole concept of life. पण सायकोलॉजी म्हणजे आयुष्याची संपूर्ण एक संकल्पना. It's about how people think, what they think, की लोकांचे reading विचार the कसे people's असतात, mind, लोकांची डोकी कशी चालतात, लोकांची मनं वाचणं, why they act that way. लोक असं का वागतात, त्याचा अभ्यास वगैरे, दॅट सायकोलॉजी. And it's a tool to help people grow. That is psychology. आणि ते एक हत्यार असतं लोकांना जरा मोठं करण्यामागचं. तो सायकोलॉजीचा अभ्यास आहे की लोक कसे असतात, त्यांचे विचार कसे असतात, मग त्याच्यावरनं ठरतं की याची पर्सनॅलिटी कशी आहे, वगैरे वगैरे. Psychology means somebody is in the darkness in cave and you bring them out. आणि सायकोलॉजी म्हणजे कोणीतरी अंधारात आहे, गुहेत आहे, त्याला तुम्ही बाहेर काढलं. Somebody who is stuck in pain, you कोणी remove him वेदनेत out. अडकलाय, त्याला बाहेर काढलं, असा सगळा अभ्यास. पण Though it is good, ठीक आहे, चांगलं आहे, नाही असं नाही, yet it is a secular study. तरी सेक्युलर अभ्यास आहे तो जगातला. Because it is based on people. I just found out that some people had come together and written this. कारण लोकांच्या लिखाणावरती आधारभूत सायकोलॉजीचा अभ्यास आहे. काही लोकांनी एकत्र येऊन लिखाण केलं, विषय बनला सायकोलॉजी सब्जेक्ट. And there are 3 people. 3 लोक आहेत त्यात. Like Sigmund Freud सिगमंड or Rogers. किंवा रॉजर्स, And some people, this kind, they got together and came out with this. असे काही नावाचे लोक एकत्र आले आणि त्यांनी मिळून हे सायकोलॉजी लिहिली. And they are all secular people. सगळे जगातले लोक आहेत हे. So it's not based on the Bible. तर ते काही बायबलवर आधारित नाही ना. बायबलवर आधारित तर सायकोलॉजी सब्जेक्ट नाही कॉलेजमधला. They come from human thinking. हे मानवी विचारातनं बाहेर पडलेला सब्जेक्ट आहे सायकोलॉजी. It doesn't come from the word of God. देवाच्या शब्दातनं तो येत नाही. That's why some Christians are very careful. म्हणून मग काही ख्रिश्चन लोक जरा सांभाळून Because they करतात. don't want to base their lives on these ideas of some people who are secular. कारण त्यांना त्यांचं जीवन असं सेक्युलर जगातनं काही लोकांनी जे काही विचार आणि कल्पना मांडल्यात त्यावर नाही करायचं. Because these writers, they don't believe on sin. काय हे ज्या कोणी लिहिलेलं आहे, लेखक आहेत, त्यांचा पापावर विश्वास Some नाही. of them don't believe in God त्यांच्यातल्या also. काहींचा देवावरही विश्वास नाही. And they in fact tell you to trust yourselves. आणि ते तुम्हाला असं शिकवतात उलट पक्षी की स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव. But we know Bible says we need to trust on पण God. बायबल तर म्हणतं आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. सो इट So, डझंट मॅच it एनीवेअर. doesn't match. इट डझंट मॅच एनीवेअर. सायकोलॉजी आणि बायबल मॅच नाही होत. And so Paul says test everything. तर पॉल म्हणतो सगळं पारखा, सगळं तपासा, Hold fast that is good. जे चांगलं आहे ते घट्ट धरा. And so I think so psychology to an extent can
help your mind, but not the way the Bible can help your तर mind. काही प्रमाणात तो सायकोलॉजीचा सब्जेक्ट तुझ्या मनाला मदत करू शकेल, पण ज्या रीतीनं बायबल मदत करत आहे तेवढी मदत सायकोलॉजी करू शकत नाही. So, this is what I keep before you. If you still want to go ahead, do it. Otherwise, हे complete या your प्रश्नाचं education. उत्तर मी देत आहे. तरी जर ज्या कोणी विचारलंय त्याला पुढे याच्यामध्येच करिअर करायचं किंवा शिकायचं, यू कॅन डू दॅट. Because you can learn more from the Bible than from psychology. कारण सायकोलॉजी पेक्षा तुम्ही बायबल मधून जास्त शिकू शकता. बायबल तुम्हाला जास्त सांगेल. मग Like people who know the Bible can help you much better. जसं ज्या लोकांना बायबल माहित आहे ते तुम्हाला अजून चांगल्या रीतीने मदत करू शकतात. Amen. आमेन. Like, somebody studying religion and somebody studying relationship with God. जसं कोणीतरी धर्म शिकत आहे पण कोणीतरी देवाशी नातं शिकत आहे. Now, देयर इज डिफरन्स, फरक आहे, isn't it? है ना. धर्म शिकणं आणि देवाशी नातं कसं बांधायचं ते शिकणं यात फरक आहे ना. So you just pray, तर तुम्ही स्वतः प्रार्थना करा and as the Lord leads, you can go आणि ahead. प्रभू तुम्हाला चालवेल तसं करा, असं हे उत्तर आहे. One more question I'll take. अजून एक प्रश्न घेतो. Now, people are saying Jesus died for his sins, not the sins of the world. लोक म्हणतात की येशू त्याच्या पापासाठी वारले पण जगाच्या पापासाठी नाही. I don't know who are they. हे कोणी विचारलं मला But माहित that's नाही. not true. हे खरं नाहीये. Bible says he committed no sin. येशू स्वतःच्या पापासाठी वारले, जगाच्या पापासाठी नाही. हे खरं नाहीये कारण ते येशूंमध्ये पापच नव्हतं रे. He committed no sin. निष्पाप होते येशू, He- पाप विरहित होते He, येशू. he said, who can accuse me of any sin? येशू म्हणाले कोण मला दोष लावणार कुठल्या पापाविषयीनं. And even John the Baptist said, behold the Lamb of God who takes the sin of the world. आणि Not him. बाप्तिस्मा देणारा योहान पण म्हणाला ना, पहा हा देवाचा कोकरा संपूर्ण जगाचे पाप हरण करणारा. And Paul himself said, पौलही बोलला God made him to be sin for us. देवाने आपल्यासाठी त्याला पाप केलं, So that he made him to be sin for us, so that we may become the righteousness of God in him. देवाने येशूंना आपल्यासाठी पाप केलं का की आपण येशूंमध्ये नीतिमान ठरावं. And Isaiah 53 also says, यशया 53 मध्ये पण लिहिलंय he was wounded for our transgression, आपल्या अपराधांसाठी तो घायल झाला, bruised for our iniquities. आपल्या पापांसाठी त्याला मारण्यात आलं. So that clearly shows Jesus had no sin in या him. सगळ्यांवरनं कळतं क्लिअरली की येशूंमध्ये पाप नव्हतं. And moreover, त्याहून जास्त Jesus is, the lamb is typified as Jesus. कोकऱ्याला कोकरू येशूंचं Or दर्शक आहे. Jesus is typified as the lamb. किंवा येशू कोकऱ्याचं दर्शक आहेत. Lambs don't sin. कोकरू पाप नाही करत, ते कोकरू आहे. Animals don't sin. जनावर पाप करत नाहीत. See? And so if he is typified like the lamb, that means he had no sin. आणि येशूंना जर कोकऱ्याचं दर्शक म्हणून कोकऱ्याचं उदाहरण दिलंय तर येशूंमध्ये पाप असू शकत नाही. Amen. आमेन. Last one I will take. अजून एक शेवटचा प्रश्न. I am 25-year-old girl. मी 25 वर्षाची मुलगी आहे. Since I started working, I have taken the responsibility of my family. मी नोकरीला लागलेली असल्यामुळे माझ्या परिवाराची मी जबाबदारी घेतली आहे. And still I am working and helping my family आणि माझ्या परिवाराला मी अजून मदत करत आहे, सहाय्य करत आहे, to clear all the debts. सगळं कर्ज फेडायला. There are no savings nor any helping hand for me. आणि मला काही मदतीचा हात नाही, मला काही सेव्हिंग नाही, बचत नाही. Should I think to get married ever? मग मी आता लग्न करायचा विचार करू की नको, कारण माझी फॅमिली माझ्यावर अवलंबून आहे. How should I plan out the things? मी कसं काय करू आता, मी लग्न करायचं की नाही, कारण माझ्या आई वडिलांना फॅमिलीला मी मदत करते, फायनान्शियली सगळं माझ्यावर आहे. Poor thing. बिचारे. First of all, what you are doing is honorable. पहिलं तर जे काही तू करतेय ते मानास्पद आहे. Because Bible says honor your father and mother. कारण बायबल म्हणतं की तुझ्या आई बापाचा मान कर. So you are carrying a heavy load to help your parents' debts. तर तू भारी ओझं स्वतःवर घेतलंय आई वडिलांचं कर्ज फेडायचं. And God sees that and he values you. आणि देव ते बघत आहे, देव तुझी किंमत करत आहे. See, Bible says बायबल म्हणतं in Hebrews 6:10, इब्री 6:10 God is not unjust to forget your work and labor of love. देव अन्यायी नाहीये की तू प्रेमाची जी मेहनत केली आणि जे काम केलं ते विसरून जायला. देव अन्यायी नाहीये. Now about getting married. आता लग्नाचा हा जो विषय की आता मी काय करू, लग्न करू की नको. Marriage is a gift from God. लग्न देवाकडनं आलेली देणगी आहे. If you have a desire to get married, you have to think about marriage. तुझी इच्छा असेल की मला लग्न करायचंय तर मग आता तू लग्नाचा विचार करायला हवा. But it's not the way of escaping of paying back the debts of your family. पण पळवाट काढायची म्हणून नव्हे की आता ह्याच्यातनं मला पळवाटच काढायची आहे म्हणून मी लग्न करून मोकळी होणार आहे म्हणून नका करू. Amen. आमेन. If marriage is your desire, लग्न करायची जर तुझी इच्छा आहे it's good. ठीक आहे, चांगलं आहे. But seek out for a partner who understands your condition. पण असा जीवन साथीदार शोध की जो तुझी जी कंडिशन आहे, अवस्था आहे ती समजून घेईल.
that you have to take care of your सगळं अगोदरच family's सांगा की मला माझ्या फॅमिलीला सांभाळावं लागतंय, माझ्या आई वडिलांचं कर्ज मी फेडतेय वगैरे वगैरे वगैरे. Otherwise he should not feel it's a burden now later. नंतरून मग असं नको वाटायला त्या व्यक्तीला की अरे काय माझ्यावर हे सगळं ओझं आलं, तू मला बोलली नाही आधी. See, a husband should be a helper and a partner. नवरा मदतगार आणि भागीदार पाहिजे. If he's ready to share the load that you are carrying, then he is a very good husband. जो भार तो उचललाय त्या भारातला भारही तर मुलगा जो उचलायला तयार असेल तर तो चांगला नवरा ठरणार आहे. But then keep working to clear off the parents' debts. पण नोकरी वगैरे करत राहा, कारण आई वडिलांचं कर्ज आहे त्यांना फेडायला होत नाहीये, ते But तू फेडत at the आहे. same time, don't neglect or forget the future that you also have. त्याच वेळेला तुलाही काहीतरी भविष्य आहे ना, ते विसरू नको. Now you didn't mention the age. You are 25 years old. 25 वर्ष लिहिलंय, वय लिहिलेलं आहे. So you have maybe a 20, 25, 28. Till 28 you can help your parents. 28 वगैरे वर्ष, 28 वर्षाचे होईपर्यंत आई वडिलांना मदत करू शकता You can keep saving some money आणि काहीतरी for पैसा yourself. स्वतःसाठी काहीतरी बचत करायला हवी. And then you can think of marriage, because you cannot even think of marriage when you are paying off the debts of your parents. आणि मग तुम्ही लग्नाचा विचारही करू शकता, पण आई वडिलांचं कर्ज तुम्ही अजून फेडताय, त्यात लग्नाचा विचार नाही बरोबर व्हायचा. But God will help you, पण देव मदत करेल. since you are honoring your parents. तुम्ही आई वडिलांचा मान करताय म्हणून देव मदत करेल. So keep trusting on God. देवावर विश्वास कायम ठेवा. If marriage is a part of the plan of God for you, आणि देवाच्या योजनेत तुझ्यासाठी लग्न जर ठरलेलं असेल, He will bring the right person in your life. देव योग्य व्यक्ती तुझ्या जीवनात आणेल की जो सगळ्या भारासकट तुला स्वीकारेल. Amen. आमेन. He will take care even of their needs. अगदी त्यांच्या गरजा ज्या आहेत त्याही भागवेल. Maybe he'll be like a person who has got no parents, आणि असा कोणीतरी मुलगा कदाचित येईल की ज्याला आई वडील नाहीयेत and he may accept your parents as his. आणि तो तुझ्या आई वडिलांना आई वडील मानायला लागेल. God can do that देव miracle. असं करू शकतो. दॅट सॉल्व्स ऑल. सगळं त्याच्यात सुटून जाईल. He will say, तो म्हणेल all three of you come and stay with me. तुम्ही तिघही माझ्याकडे येऊन राहा, तू तुझी आई वडील तिघही या माझ्याकडे राहायला. Such an opportunity, don't lose that. अशी संधी आली तर मग ती नका तू सोडू. मग अजून मागण्या डिमांड काही ठेवू नका. हे Amen. खूप चांगलं आहे. Are you getting me? कळतंय का? That's why I'm teaching this message on mismanagement of money in family. म्हणून रविवारी जो माझा विषय चाललेला आहे, तुम्ही लोक ऐकत असाल बहुतेक, अशी माझी आशा आहे. रविवारचा जो माझा विषय आहे की परिवारांमध्ये पैशाची जी मिसमॅनेजमेंट होते ती कशी हाताळायची. Now I don't know whether you are the lone child in your home, आता मला काही माहित नाही तुम्ही तुमच्या आई बाबाचे एकुलते एक संतान आहात का, तुम्हाला भाऊ बहीण or आहेत, you have other siblings. काही भाऊ बहीण आहेत, मला माहित नाही. If you have other siblings, then you can think of marriage. They will take care of the parents' debts. तुम्हाला जर इतर भाऊ बहीण असतील तर तुम्ही लग्न करायचा विचार करू शकता. उरलेलं कर्ज ते बहीण भाऊ फेडतील. That's why I've been teaching. म्हणून मी शिकवतोय Parents don't live in debts. आई वडिलांनी कर्जात राहू नये. हे मुलांना असं होतं. मग Spend on the money on your children, but not all. मुलांवर पैसे खर्च करा, पण सगळे नका खर्चून टाकू की हे कर्जबाजारी होऊन मग स्वतःलाही फेडायला होईना. Keep some money for your old age. थोडा पैसा म्हातारपणासाठी आई वडिलांनी ठेवलाच पाहिजे. Now I cannot tell you because you will not understand. तुम्हाला हे मी सांगून चालणार नाही, कारण तुम्हाला समजणार नाही, कारण I have to talk to your parents. मला तुमच्या आई वडिलांशी बोलावं लागेल. Amen. उसके लिए पेरेंट्स कैंप लेना पड़ेगा. ये यूथ कैंप है. हालेलुया. But it is good because tomorrow you will also become parents. पण चांगलंच आहे ना, ऐकून घ्या. उद्या उठून तुम्ही पण आई बाप होणारच आहात ना. ऐकलेलं बरं आहे. लवकर ऐकताय, चांगलंच आहे. It's going to help you in your future. मदत होईल also. तुम्हाला तुमच्या भविष्यात. याद तो आएगा ना. अरे बोला था उन्होंने. That much only I'll एवढं आजच्या दिवसासाठी. conclude. आमेन. Thank you, Jesus. So wonderful to see you all. You're growing in the Lord. You're learning so many things. Your future has to be made. तुम्हाला सगळ्यांना बघून मला एवढा आनंद होतो, कारण तुम्ही प्रभूमध्ये शिकत आहात. तुमचं भविष्य पण बनलं पाहिजे बेटा. All the color. I can see all colors. टी शर्टवर सगळे कलर दिसतायत. आम्हालाही थोडा लावलाय. She put one color here. सैंड्रानी हार्ट लगा दिया हमको. My prayer is for all of you. माझी प्रार्थना तुम्हा सगळ्यांसाठी आहे.
You have got stars in your eyes. तुमच्या डोळ्यांमध्ये अजून चमक आहे. अभी तो आप जवान हो रहे हो. My only desire is that your life should be made. माझी एकच इच्छा आणि तळमळ आहे बेटा, तुमचं आयुष्य बनलं पाहिजे. मला दुसरं काही नको आहे. You should come up in life. आयुष्यात तुम्ही वर यायला पाहिजे. Some of you should come with a briefcase before me and say, I am a businessman, pastor. तुमच्यातले काही जण माझ्या समोर ब्रीफकेस घेऊन आले पाहिजेत की मी बिझनेसमॅन आहे पास्टर, मी बिझनेस सुरू केलाय पास्टर. Some of you young girls should come up with that suit and say, I am working in an IT company. काही तरुण मुलींनी German company. आज मी कोट घातलाय तसा कोट घालून आलं पाहिजे की पास्टर मी आयटीत कामाला लागले. आयटीत या आणि सांगा मी आयटीत आहे. And I am going to Germany now. आता मी जर्मनीला चाललेली आहे. What a joy it will be. किती आनंद ना, आम्हाला खूप आनंद होईल असं सगळं ऐकून. Then one day मग एके दिवशी you come with your parents. तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन याल. Wedding card, pastor. पास्टर माझ्या लग्नाची आमंत्रण पत्रिका. What a joy it will be. आनंद, खूप आनंद होईल आम्हाला. आनंद होतो आम्हाला हे सगळं ऐकल्यावर. Because you are all lovely children. कारण तुम्ही सगळी चांगली मुलं आहात. You all belong to Jesus. सगळी येशूच्या मालकीची मुलं आहात. You belong to Vineyard Workers. विनियार्ड of Christ वर्कर्स चर्च ऑफ क्राइस्टच्या मालकीची मुलं आहात. And you have to flourish in your life. आणि तुम्ही आयुष्यात भरभराटीला आलंच पाहिजे. Vineyard Workers Church of Christ children have to prosper. विनियार्ड वर्कर्स चर्च ऑफ क्राइस्ट जी मुलं आयुष्यात भरभराटीला आलीच पाहिजे. Because you are getting the word of God here. पण तुम्हाला देवाचं वचन इथून मिळत आहे. It is the word of God that will prosper you. देवाचं वचन तुला समृद्ध करेल. बाकी काही नाही बेटा. Nothing वचन, else. बाकी काही नाही. I want you to be healthy and strong. माझी इच्छा आहे तुमची सगळ्यांची तब्येत चांगली राहावी, आरोग्यवान राहावं. Never get involved in drinks and alcohol. कुठल्याही व्यसनांमध्ये जाऊ नका. दारूचं व्यसन किंवा ड्रग्स किंवा सिगरेटी, बिड्या, एनी फॉर्म ऑफ एनी ॲडिक्शन इज कम्प्लीट नो. Yes. नको, त्यातनं काही नाही मिळणार. We were 5 of us. आम्ही 5 भावंड. Never drank, never smoked. कधी आम्ही सिगरेटी पिल्या नाही का दारू पिली नाही. These are all going to spoil your life. यातनं आयुष्याची बर्बादी आहे बेटा. You will not be healthy. You will not be strong. तब्येत बिघडेल. Drugs. भर जवानीमध्ये तब्येत बिघडायची. Today the youth are getting into drugs. आज तरुण मुलं मुली खूप ड्रग्स घेतात. मला माहितीये. Even in their young age they look old. लहान वयात बघा कसे म्हातारे दिसतात. Why? का? These things ruin you. हे सगळं तुमच्या आयुष्याला बर्बाद करते. शरीराला आतून खातंय. Walk straight. सरळ चाला. Walk with the wise. सुज्ञ Walk लोकांबरोबर with the चाला. strong. बलवान, Have स्ट्रॉंग friendship in the church. चर्च मध्ये चांगले मित्र मैत्रिणी Even in शोधा. the church, spot out. चर्च मध्ये पण निवडा. चर्च मध्ये पण मित्र मैत्रिणी निवडून घ्यायची. Yes. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Loving Heavenly Father. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you and praise you for the youth. मी तुझे आभार मानतो या सगळ्या तरुण मुला मुलींसाठी. What powerful people they are. किती सामर्थ्यवान आहेत ही मुलं मुली. They are warriors of Christ. योद्धे आहेत सगळे ख्रिस्ताचे. Thank you. धन्यवाद. By the age of 21, 21-22 होईपर्यंत they'll be a powerful vessel. सामर्थ्यवान पात्र बनतील. Their तुझ्याकडे. lives will be made. आयुष्य बनतील Their त्यांचे. lives will be established. आयुष्य स्थिर स्थावर होतील त्यांचे. Lord, I lift up all the youth of our church. प्रभू, चर्च मधल्या सगळ्या तरुण मुला मुलींना तुझ्या हातात मी देत आहे. I pray. मी प्रार्थना करतो, Let them be gems in your hand. तुझ्या हातातला त्यांना हिरा बनव. Let them be a treasure house. त्यांना एक खजिन्याचं घर बनव. Put their feet at the places where there is only blessing. त्यांची पावलं अशा जागी टाक जिथे फक्त आशीर्वाद आहे. Every step they take, पाऊल, प्रत्येक पाऊल जेव्हा ते घेतील, let them be led to their destinies. त्यांना त्यांच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेकडेच नाही, In the name of Jesus, येशूच्या नावामध्ये every devil सैतान which is trying to go against them, जो त्यांच्या विरुद्ध जायचा प्रयत्न I करत आहे, bind you in the name of तुला Jesus. फांदतो येशूच्या नावात. Leave in the name of Jesus. सोड या मुला मुलींना येशूच्या Leave नावात. in the name of Jesus. सोड या मुलांना येशूच्या नावात. Lord, they are hearing your word. प्रभू, हे सगळे तुझं वचन ऐकतात, That's why they have to prosper. म्हणून ते समृद्ध झाले पाहिजेत. Let me tell you, मला सांगू द्या he तुम्हाला, who hears the word of God जो कोणी देवाचं वचन ऐकतो shall prosper. तो समृद्ध होणारच. And he who does not hear the word of God, आणि जो देवाचं वचन ऐकत नाही, he has no foundation in life. त्याच्या आयुष्याला पायाच नाही.
He has no foundation in life. त्याच्या आयुष्याला पायाच नाही. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना Bring that करतो. person on top. इकडे वर In घेऊन the या. name of Jesus. ऊपर लेके आओ. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो. Touch the youth in Jesus' या name. सगळ्या तरुण मुला मुलींना येशूंच्या नावात स्पर्श कर. Put your power upon them तुझं now. सामर्थ्य त्यांच्यावर आता घाल. Fill them with your Holy Spirit. तुझ्या पवित्र आत्म्याने त्यांना भर. Fill them with your Holy Spirit. भर तुझ्या पवित्र आत्म्याने Fill them त्यांना. with your power. भर तुझ्या सामर्थ्याने Let त्यांना. their lives be made in Jesus' name. त्यांचं जीवन बनू दे येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Father, दे बाबा. give them their destiny. त्यांना आयुष्याच्या दिशा दे. Give them their future. बोल त्यांचं भविष्य त्यांना सांग. What they have to do. सांग त्यांना त्यांनी काय करायचंय. Speak to them. बोल त्यांच्याशी. As you spoke to Samuel. जसं तू शमूएलाशी बोलला. Speak to them. यांच्याशी पण बोल. Every day. रोज. As they seek your face. जसं ते तुला प्रार्थना करतील. Talk to them in their minds. त्यांच्या मनात बोल. And tell them what they should do. त्यांना सांग त्यांनी काय करायचंय आयुष्यात. What field they should enter. कुठल्या फील्ड मध्ये त्यांनी पाऊल What course टाकायचं. they have to take. काय शिक्षण त्यांनी घ्यायचंय. And Lord, प्रभू all of them should be obedient to their parents. सगळेच्या सगळे आई वडिलांच्या आज्ञेत राहिले पाहिजेत असं कर. Because कारण then they will have long life. आई बापाच्या आज्ञेत राहिले तरच त्यांना दीर्घायुष्य मिळेल. Bless them. त्यांना आशीर्वाद दे. Keep them away from every evil people. सगळ्या वाईट लोकांपासून लांब ठेव यांना. Keep them away from evil friends. सगळ्या वाईट मित्रांपासून लांब ठेव यांना. Friends who are in drugs. जे मित्र मैत्रिणी ड्रग्ज घेतात. Friends who are in alcohol. जे मित्र दारूची नशा करतात. Friends who don't want to educate themselves. ज्या मित्रांना शिक्षण नकोय. Keep them away from such friends. अशा मित्रांपासून लांब ठेव या मुलांना. Give them good friendship. त्यांना चांगले मित्र मैत्रिणी दे. That they will grow. की ते नीट वाढावेत. Help them to read the Bible every सहाय्य day. कर त्यांना रोज बायबल वाचायला. Help them to rejoice. मदत कर त्यांना आनंद करायला. These children, ही मुलं sometimes they have become so anxious कधी कधी फार टेन्शन घेतात. and they don't know how to rejoice. आणि कळत नाही त्यांना की आनंद कसा करायचा. Lord, प्रभू let them rejoice in you. त्यांना तुझ्यात आनंद करायला Let them शिकव. not be anxious त्यांना टेन्शन नको घेऊ देऊ. about anything. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नको. Let all kinds of fear leave them. सगळ्या पद्धतीची भीती त्यांना सोडून जाऊ दे. Your life will be made. तुमचं जीवन जरूर बनेल. Don't be too much worried about life. जास्त टेन्शन नका घेऊ आपल्या जीवनाचं. Jesus is with you. येशू तुझ्या सोबत आहेत. He is life. येशू जीवन आहेत. If you have Jesus, येशू जर तुझ्याकडे आहेत you have life. जीवन आहे. Your future will be made. तुझं भविष्य बनणार. Your life will be made. तुझं आयुष्य Your बनणार. destiny will be made. आणि तुझ्या आयुष्याची दिशाही घडणार. God will not leave you. देव तुला सोडणार नाही. God will take care of you. देव तुला सांभाळेल. He will give you wisdom. देव तुला ज्ञान He देईल. will give you knowledge. देव तुला बुद्धी देईल. You are on the right track. तू योग्य रुळावर आहेस. You are on the right track. तू योग्य रस्ता धरलाय You will बेटा. never wander away. कधी तू भटकणार नाहीस. God will bring you back. देव तुला परत आणेल. His power is upon you. त्याचं सामर्थ्य तुझ्यावर आहे. You will finish your education. नक्की तुझं शिक्षण तू You संपवशील. will get a good job. नक्की तुला चांगली नोकरी Your मिळेल. life will be आणि made. तुझं जीवन I जरूर बनेल. declare these promises ही अभिवचनं मी घोषित on all करतो the children सगळ्या मुलांवर in Jesus' name. येशूंच्या नावात. Amen and amen. आमेन आमेन. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, आमेन Jesus. आमेन. What a joy. किती आनंद. Your life will be made. तुमचं जीवन जरूर बनेल. Everything will go well with you. सगळं चांगलं होईल तुमचं. Amen and amen. Amen. Praise God. Amen. Please be seated. कृपया खाली बसा. Are you all happy? Can we give a mighty clap to the Lord for our dear Bishop Peter and Pastor Jayashri? And at this moment, we would like to take the opportunity to thank Bishop Peter and Pastor Jayashri for allowing us to have this youth camp in our church, for all the support. Pastor, without your support, this would not be possible. So thank you so much to both of you for your love, your prayers. We are forever grateful, Pastor. Thank you. Amen. Okay, so we are heading close to the end of this 2 days youth camp. Did you enjoy? Did you have fun? प्रशंसा हो
तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। Come on. मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। हाथों को ऊंचा उठाए। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। ताली बजाए। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। Clap your hands, give it praise, come on. Come on, give a loud clap to Jesus. Amen. Come on. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। ताली बजा के लाजर को जिसने चिल्लाया, ज़क्कई को जिसने बचाया, लाजर को जिसने चिल्लाया, ज़क्कई को जिसने बचाया, जो वाइनों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वाइनों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है।
और जोर से शोर मचा के मिलके हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे। हाथों को उठाएं। हालेलुया 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 हालेलुया। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा, सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा। सब मिलके गाएंगे हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे। Come on! हालेलुया 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 हालेलुया। क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है। क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है। One more time. क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है। Come on. क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है। ना रथ ना घोड़े, ना रथ ना घोड़े विजय दिलाएंगे, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा जीत हम चाहेंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा जीत हम चाहेंगे, जीत हम चाहेंगे, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतेह पाएंगे। ताली बजा के Come on, clap your hands. Come on. उसके लोगों को जो भी कोई ललकारता है, ललकारता है, बच्चे से फिर वो ही बलवान को मारता है, मारता है। उसके लोगों को जो भी कोई ललकारता है, ललकारता है, बच्चे से फिर वो ही बलवान को मारता है। ओ दाऊद जैसे गोलियत, दाऊद जैसे गोलियत हम हराएंगे, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा जीत हम चाहेंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा जीत हम चाहेंगे, जीत हम चाहेंगे, जीत हम चाहेंगे, जीत हम चाहेंगे, हम फतेह पाएंगे। ओ जय जयकार, जय जयकार करे, ओ जय जयकार, जय जयकार करे। One more time, come on. ओ जय जयकार, जय जयकार करे, ओ जय जयकार, जय जयकार करे। समझ गए? वो है हमारा राजा, सब संकट से बचाता, वो है हमारा राजा, सब
संकट से बचाता, हम पर अपनी करुणा करता और करता उपकार। वो है हमारा राजा, सब संकट से बचाता, हम पर अपनी करुणा करता और करता उपकार। क्यों ना उस पर तन मन हारे दे अपना अधिकार। ओ जय जयकार, जय जयकार करे। ओ जय जयकार, जय जयकार करे। आशिक हूँ मैं तेरा, मैं ना शर्माऊंगा। आशिक हूँ मैं तेरा, मैं ना घबराऊंगा। आशिक हूँ मैं तेरा, मैं ना शर्माऊंगा। आशिक हूँ मैं तेरा, मैं ना घबराऊंगा। यीशु तू मेरा जिंदा खुदा, तू ही तो मेरा है मसीहा। यीशु तू मेरा जिंदा खुदा, तू ही तो मेरा है मसीहा। दाऊद की तरह मैं नाचूंगा, यीशु मैं नाचूंगा। मैं आशिक तेरा, यीशु मैं आशिक तेरा। आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में। आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में। दरबार में हो तेरी स्तुति, दरबार में हो आराधना। दरबार में हो तेरी स्तुति, दरबार में हो आराधना। आया हूँ मैं यहाँ, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा। मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा। Come on, oh शोर मचाओ। Come on, सीटी बजाओ। अरे ताली बजाओ। रखवाला यीशु है, रखवाला। रखवाला यीशु है, रखवाला। हर मुसीबत में हमको संभाला, हर मुसीबत में हमको संभाला। हर मुसीबत में सबको संभाला, हर मुसीबत में सबको संभाला। रखवाला यीशु है, रखवाला। रखवाला यीशु है, रखवाला। ओ रखवाला यीशु है, रखवाला। ओ रखवाला यीशु है, रखवाला। हर मुसीबत में वो काम आया मेरे, हर मुसीबत में वो काम आया मेरे। हर मुसीबत में वो काम आया मेरे, हर मुसीबत में वो काम आया मेरे। मरते मरते मसीहा ने बचाया मुझे, मरते मरते मसीहा ने बचाया मुझे। मरते मरते मसीहा ने बचाया मुझे, मरते मरते मसीहा ने बचाया मुझे। मरते मरते मसीहा ने बचाया मुझे। रखवाला यीशु है, रखवाला। ओ रखवाला यीशु है, रखवाला। ओ रखवाला यीशु है, रखवाला। ओ रखवाला यीशु है, रखवाला। यहोवा राजा है, सामर्थ से भरा। अनादि परमेश्वर वो ना टलेगा।
ईश्वर वो ना टलेगा। Come on! हे युगों से युगों तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। राजा, hey 2, 3, 4, hey, come on. Come on. समंदर की लहरों से यहोवा है महान, पर्वत की ऊंचाई से ऊंचा यीशु नाम। Come on. समंदर की लहरों से यहोवा है महान, पर्वत की ऊंचाई से ऊंचा यीशु नाम। Come on. हे युगों से युगों तक की है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। राजा, युगों से युगों तक की है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। राजा, प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। One more time. प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा हमेशा, छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा हमेशा, छुटकारा पाए हमेशा। ओ प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा हमेशा, छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा हमेशा, छुटकारा पाए हमेशा। बोलो, मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे, मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। हाथों को ऊंचा उठाए। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उससे अभी। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उससे अभी। प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा हमेशा, छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा हमेशा, छुटकारा पाए